भावेश नाइक अर्धशतकीय इनिंग्स देखिए यहाँ पर और दो विकेट भी देखिए भावेश नाइक, और रीढ़ की हड्डी शायद मैं कहूँगा वहाँ कमजोर किया भावेश नाइक ना करें, और उसके बाद जो धीरज के गेंदबाजी रहे। आइए भावेश नाइक, सन्मान्य विशाल आदयकर यांचा आपण सन्मान करतोय स्क्रीनवरती लाईव्ह टेलिकास्ट। आणि या मॅचचा हिरो ठरलाय भावेश नाईक, बजरंग म्हात्रे, ज्ञानेश्वर पाटील या दोघांनी या तुमच्या शुभाशय सामनावीरचा खिताब देऊन भावेश नाईकला सन्मानित करावं। प्रवीण बात करेंगे ना, खलनायक में तो संजय दत्त हिट हुए थे भाई, लेकिन से तारावे टीम में देखिए भावेश नाइक है मैच के रहे मैन ऑफ द मैच। अर्धशतकीय इनिंग्स से न्यू स्वरूप बजरंग दादा म्हात्रे देखिए बात करेंगे, जिनकी तरफ से खूबसूरत वॉच घड़ी देखिए यहाँ से, आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट या स्पर्धेसाठी देण्यात आले आहेत। मॅन ऑफ द मॅच ठरलाय भावेश नाईक, 7 षटकार 1 चौकार त्याची फलंदाजी होती। 7 षटकार म्हटलं तर अफलातून बॅटिंग केली भावेशने, जबरदस्त परफॉर्मन्स। आणि भावेशला इथे टायटन वॉच, आज 2 अर्धशतक त्याने मारले। गोठिवली डे स्पर्धा, वलप नाईट स्पर्धा 50-50 धावा काढणारा शतकवीर फलंदाज बनलाय भावेश नाईक। आजो नेक होनार प्रवीण ऐसा लग रहा है क्योंकि आज कोई किसी से कम नहीं है। उम्मीद नाइक की आज टीम में है, तो चलिए दोनों टीम के देखिए 12 मिनट्स। और चलिए बैटर भाई, तुरंत बैटर बचे, माफी चाहेंगे रात काफी होते जा रहे हैं, थोड़ा सा देखिए दर्शक क्राउड है, मजा आएगा। भावेश नाइक माइक नहीं पहुंच पा रही है अब तक, प्रवीण रास्ते में पकड़ लीजिए, भावेश नाईक वो भाग कर जा रहे हैं, पकड़ लीजिए वहां रास्ते में। चलिए बैटर, चलिए भाई भावेश नाइक चला सामना सुरू करायचा, प्लीज स्पीडअप करा, स्पीडअप करायचं आहे। चलिए प्रवीण अर्जुनेश सर और प्रवीण टेम्बे सर, आज 2 प्रवीण के बीच में भी कड़ा टक्कर है भाई। अच्छा देखिए कॉम्बो कमेंट्री आपका होता हुआ निश्चित से दाग देना चाहूंगा। अगले मैच में फिर से उनकी तरफ जुड़ते हैं, ये मैच भी प्रवीण एक दिलचस्प रहेगा। पर निश्चित व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य संदीपजी जोशी, संतोष पाटील, किशोर पाटील यांचं देखील आत्ताच आगमन झालंय। पुन्हा एकदा मैदानाचा फेर फटका मारल्यानंतर आता आमचे आयोजक सध्या स्टेजवरती आलेत, कारण 2 सामने शेवटचे मला वाटतं आजचे बाकी आहेत, कारण सुपर 12ला बुरबी संघ गेलाय। आता याच्या अगोदर पाहिला तर आपण धारावी संघ जिंकलाय। आता सामना आहे वडूनवगर विरुद्ध दिवा कोलीवाडा। दिवा कोलीवाडा म्हटला तर नवी मुंबईचा संघ, आणि वडूनवगर म्हटला तर पुन्हा भिवंडीचा संघ। 2 संघामध्ये अटीतटीची लढत आणि एक मोठी बिग फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल। नक्कीच प्रवीण, या ठिकाणी जर पाहिलं तर भूमी 11 वडूनवगर आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र उत्कर्ष 11 दिवा कोळीवाडा, 2 संघादरम्यानचा हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या फेरीतील चौथी आणि अंतिम लढत 5 षटकांचा हा सामना असणार आहे, आणि 5 षटकांचा जो थरार आहे ना, कारण 5-5 षटकांचे सामने आपल्याला 2 पाहायला मिळाले, आणि दोनही सामन्यांमध्ये एकूणच जर पाहिलं खरं तर 3 5-5 षटकांचे सामने झालेत, आणि त्यामध्ये 2 सामन्यांमध्ये आपल्याला 2 अर्धशतक वीर देखील पाहायला मिळाले। डेफिनेटली चला वडूनवगर संघ आणि दिवा कोलवाडा संघ सामना सुरू करायचा आहे प्लीज। आणि धारावी संघाला विनंती, सेलिब्रेशन करा आपण, सामना सुरू होतं, यस एन्जॉय करा। कामेश वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। एक खूप चांगला खेळाडू धारावी संघाकडून, आणि त्याचा आज अभिष्ट चिंतन 16 आपण स्क्रीनवरती सुरुवातीला पाहिला। नक्कीच सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर झालं, परंतु एकूणच जर पाहिलं तर आमच्या आयोजकांचं देखील आपण कौतुक करूया। संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी पाहिली जाते, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाते, आणि एकूणच पाहिलं ना तर सुरुवात इतकी दमदार आहे, असं म्हटलं जातं ना की अगर आगाज ऐसा है तो सोचिए अंजाम कैसा होगा। दिवा कोलीवाडा संघाला विनंती आहे की डगआउटमध्ये तुमचे खेळाडू बसतील, फक्त डगआउटमध्ये खेळाडूच बसतील याची नोंद घ्या दिवा कोलीवाडा, कारण जर प्रेक्षक बसलेले असतील तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल। ही कमिटीची सूचना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो। नियम खूप महत्त्वाचे असतात स्पर्धेमध्ये, आणि नियमांचं पालन झालंच पाहिजे। स्पर्धेचा स्टँडर्ड असतो, क्वालिटी असते, ते टिकवण्यासाठी प्रेक्षकांना विनंती करेल की आपण सामन्याचा आनंद घेऊ शकता, पण तो खेळाडूच बसतील डगआउटमध्ये। सामना सुरू करा प्लीज। पुन्हा एकदा 5 षटकांची लढत। आमचे राकेश पाटील, गणेश पाटील, गोल्डन मॅन आणि प्रद्युमन यांचं देखील इथे आगमन झाले, आणि तन्वय यांचा वाढदिवस मला वाटतं 23 जानेवारीला असतो, आणि 21 जानेवारीला बोल्ला शेठ पाटील तुमचा वाढदिवस आहे। 21 जानेवारीला कुणालजी दाते सर जोडले जातील समालोचक कक्षामध्ये। खूप मोठी मेजवानी प्रेक्षकांसाठी असेल 21 जानेवारीला। नक्कीच मगाशी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला माहिती या ठिकाणी मिळाली की कमीत कमी या संपूर्ण स्पर्धेदरम्यान 3 ते 4 वाढदिवस आहेत, आणि त्यामध्ये अगदी बोलानाचे पाटील साहेबांचा देखील वाढदिवस सोहळा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। बघा लक्षात घ्या, चेंडू पडण्याच्या अगोदर प्रेक्षकांना डगआउटमधून बाजूला व्हायचे, आणि फक्त खेळाडूच बसतील। फायनल कॉल आहे, कारण ऑपोजिशनने जर इथे दबाव
माझ्यामध्ये ऑब्जेक्शन घेतला तर आयोजक काहीच करू शकत नाही. मॅच ऑन. गोलंदाज सज्ज उज्ज्वल पाटील आणि समोर आहे ओमकार केनी. पॉवर प्ले P1चं शतक. पहिला गोलंदाज उज्ज्वल पाटील. ओमकार केनी. ओमकारच्या नावाने दिवा कोलीवाडा ओळखला जातो. बॉल हवेमध्ये बॅक साईडला कॅच घेणं सोपं नाहीये. प्रयत्न चांगले होते. 3 क्षेत्ररक्षक तिथे असताना संघाचं खातं ओपन होते. अकाउंट ओपन. 2 धावा धाव फलकावरती. ओमकार केनी सोबत आहे विराज मडवी दिवा कोलीवाडा. तो नक्कीच या ठिकाणी मुंबई 11 वडू नवघर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि इथून जर पाहिलं तर ट्रॅप रचला गेला, जाळं विणलं गेलं. मिस टायमिंग स्ट्रोक मिसक्यूट या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु विरुद्ध दिशेला जाताना झेल टिपणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. पुन्हा एकदा यावेळेला खराब चेंडू होता. ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा चेंडू आणि त्या चेंडूला मात्र बिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला गाडी फाईनच्या मधून सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावन करता. बीमर बॉल 7 धावा या बॉलवरती. ओमकार केनीने विंटेज पुल शॉट मारला या बॉलवरती आणि काय हुक केला फटका बघा. लेफ्ट हँड फलंदाज नेहमी घातक असतात. ज्याप्रमाणे त्यांचा बॅटचा स्विंग आपण पाहिलं ना तो वेगाने असतो आणि तो बॅटचा स्विंग बघा ओमकार केनीचा. अगदी तो डगआउटमधून सेट होऊन आलाय आणि त्याच्या बॅटमधून पावसासारख्या धावा इथे पडत आहेत. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. प्रवीण आणि आम्ही स्वयंसेवकांना विनंती करतो कारण इतका जोरकस प्रहार या चेंडूवरती केला होता ना की अक्षरशः तो चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये यायला सुद्धा घाबरतोय. इतक्या दूरपर्यंत तो चेंडू मात्र या ठिकाणी विसावला गेलाय. नवीन चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होती आणि या स्वयंसेवकांना तर चेंडूची पूर्तता करायची आहे. चेंडूची पूर्तता करायची आहे. पॉवर फॅमिली प्रेक्षक आमचे आतामध्ये पोस्टर घेऊन या सामन्याचा आनंद घेत आहेत बघा. अवर फॅमिली जबरदस्त. क्या बात आहे. किती चांगले प्रेक्षक बघा सामन्याचा आनंद घेत असताना. त्याच्या फॅमिली फोटो तिथे झूम केलाय PTC लाईव्हने. खूप मोठा परिवार आपल्याला पाहायला मिळतो. कदाचित जर जेजुरीवरून आले असतील त्यावेळेचा फोटो असेल. एकूणच जर आपण पाहिलं ना तर असेही प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात कारण आपलं जे लक्ष आहे ना ते लक्ष मात्र आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न आणि खूप चांगलं चित्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. कारण एकूणच आजकाल जर आपण पाहिलं ना तर एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी लोप पावत चालली आहे. प्रत्येकजण आपापला प्रायव्हसी या ठिकाणी जोपासतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. अकोट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावन करतात. ओमकार केनी लेफ्टी आणि नेहमी घातक फलंदाज असतो आणि त्याने आता अगदी धमाका केलाय. तबाही केली ओमकार केनीने. चौकार फ्री बॉलवरती आला. त्या अगोदर षटकार नो बॉलवर 13 वरती 0. 2 बॉलमध्ये 13 धावा दिवा कोलीवाडा. इनसाइड आउट गॅपमध्ये बॉल मारण्याचा प्रयत्न. लॉग ऑफ एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. 1च धाव मिळेल. ओमकार केनी सोबत विराज मडवीच्या पद्धतीने ओमकार खेळतो. आपण जर पाहिलं तर गोलंदाजसाठी थोडी जास्त मेहनत करावी लागेल आणि गोलंदाजने जेव्हा फुलटॉस नो बॉल टाकला त्याच्यावरती षटकार आणि त्यानंतर हा जर बॉल पाहिला आगल्या वेगळ्या पद्धतीने आता व्हेरिएशन दाखवतो गोलंदाज उज्ज्वल पाटील. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रवीण 14 धावा धावफलकावरती आल्या आहेत. एकूणच जर पाहिलं तर सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे आणि आता विराजला मात्र आपले हात खुले काढायची संधी. एक असं म्हटलं जातं ना आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो की खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. यावेळेला मात्र इथे देखील जोरकस प्रहार केलाय. ओव्हर द पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याचा फायदा मिळत असताना चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावां करता. आता हा फलंदाज देखील कमी पडत नाही. विराज मडवीने देखील पहिल्या बॉलवरती चौकाराने आपलं खातं ओपन केलं. 18 वरती 0. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात असं आपण म्हणू शकतो. परंतु आत्तापर्यंत एका चेंडूचा मला वाटतं खेळ कदाचित बाकी
एक बॉल बाकी आहे, पंच 18 वरती 0. आणि विराज मडवी देखील आता फॉर्म मध्ये आलाय. सध्या आमची आर्यन कंपनी, आर्यनची गँग इथे चकण्याचा आनंद घेत असताना वालाच्या शेंगा मला वाटतं. रात्रीचा खाना खूप जबरदस्त असतो. आता नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं स्टेजवरती फ्रुट्सचा सर्वाधिक वापर केला जातो आणि त्यानंतर जर कोणतं फल असेल तर वालाच्या शेंगा प्रत्येकाला खाव्याशा वाटतात, पोपटे असेल किंवा अन्य काही कारण असतं. शेवटचा बॉल, बॅटची कडा अपील केली, फलंदाज बाहेर येतो. विराज मडवी बाद झालाय. पहिला गडी बाद. 18 वरती उज्ज्वल पाटील गोलंदाज होता, परंतु मी म्हणेन खेळाडू वृत्ती बघा विराज मडवीची, कारण पंचांनी आऊट देण्याच्या अगोदरच विराज बाहेर येत होता आणि हे कौतुकास्पद आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. 18 वरती एक फलंदाज विराज बाद झाला, परंतु ओमकार केनीसारखा वादळ मैदानामध्ये अजून थैमान घालतो. 4 बॉलमध्ये त्यांनी 13 काढल्यात आणि ती गेम प्लॅनिंग सुरू आहे वडोदनगर संघाची की ओमकार केनीला कशा प्रकारे बाहेर काढायचं हे रणनीती वापरली गेली आहे. आणि हा सामना देखील 5 षटकांचा असेल, परंतु विनंती करतो की जास्त वेळ घेऊ नका, कारण यानंतर देखील अंतिम 4 षटकांचा सामना इथे खेळवायचा आहे. सरपंच आणि उपसरपंच चषक 2025. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी प्रवीण समाप्त झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता अर्थातच वडूनगर संघानं. भूमी 11 वडूनगर विरुद्ध उत्कर्ष 11 दिवा कोळीवाडा या 2 संघादरम्यानचं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवात फ्लाइंग मिळाली आहे, एक दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. दिवा कोळीवाडा संघाचा जर आपण विचार केला तर तब्बल 18 धावा धावफलकावरती आल्यात आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर मात्र आजच्या रजनीमधली सर्वोच्च सांघिक धावसंख्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि ज्या पद्धतीनं ओमकार मैदानाच्या आतमध्ये बरसतोय ना, 4 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि तब्बल 1 षटकाराच्या मदतीनं 13 धावांचं योगदान या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटला तर मी म्हणेल की एक प्रकारचे जीवाला लागणारा खेळ आहे. नाद असतो ग्रामीण टेनिस क्रिकेट, हा कधी सुटणार नाहीये. व्यसन करणं चुकीचं असतं, परंतु नाद कधीच चुकीचा नसतो. नाद असतो बैलगाड्या शर्यत किंवा क्रिकेटचा असतो, तो नाद आता या प्रेक्षकांना लागलाय क्रिकेटचा आणि बैलगाड्या शर्यतीचा. परंतु प्रेक्षक जे सामना पाहण्यासाठी येतात, आपल्या गावाला सपोर्ट करतात, त्यांना देखील खूप इच्छा असते की आपला संघ जिंकावा, ट्रॉफीसोबत आपला फोटो खेचण्याचा संधी त्यांना मिळावी, यासाठी हे प्रेक्षक येत असतात. आणि दोन्ही गावचे प्रेक्षक आता या वलपच्या मैदानावरती आलेत. मलिंगा स्टाईलने हा बॉल केलाय, स्क्वेअर लेग कडे बॉल जातो, एका वेगळ्या ऍक्शनने गोलंदाजी करतो, परंतु रनआउटची संधी बचावले गेले. राकेश राव हा फलंदाज, ओमकार केनीने थांबवलं त्याला, रिस्की रन घेऊ दिली नाही, परंतु राकेशसाठी कतरेची घंटी होती मी तर म्हणेन. जबरदस्त फिल्डिंग आणि परफेक्ट थ्रो होता, परंतु MS धोनी स्टाईलने जी विकेट किपिंग आपण पाहिली ना, ती मात्र यशस्वी ठरली नाही या चेंडूवरती. नक्कीच इथे मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाजला बाद काढायची संधी होती. एकूणच पाहिलं तर राकेश राव इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अजूनही आपल्या संधीची वाट पाहतात. कारण ओमकार केडीचा विचार केला तर 5 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, 14 धावा. सांघिक 19 धावांपैकी 14 धावा या ओमकारच्या बॅटमधून आल्यात आणि हेच दर्शवतं की या खेळाडूची जी उपयुक्तता आहे ना, ती कशा प्रकारची खेळी त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटनं चेंडूवरती केलाय घणाघाती प्रहार आणि चेंडूला मात्र अक्षरशः फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. राकेश राव याने पिकअप शॉट मारलाय, डिपॉझिट होतोय मिड विकेटला, बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. 25 वरती 1 षटकाराने खातं ओपन केलं या फलंदाजाने. राकेश राव 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. दिवा कोलिवाडे संघाचा फलंदाज. समोर केल्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल गेला, मिड ऑफला हा बॉल होता, लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक ताईना डीपमध्ये. 1च धाव इथे मिळेल. आज सुपर 12 आहे. 2 सामने तुम्हाला जिंकायचे आणि 2 सामने जिंकल्यानंतर 24 जानेवारीला तुम्ही परत येणार. जसा बोरबी संघ 2 सामने जिंकला आणि आता धारावी संघाला मला वाटतं फक्त 1च सामना जिंकायचा आहे, परंतु आत्ताची जी लढत आहे, जोही संघ जिंकेल धारावी संघासमोर पुढील 4 षटकांचा सामना केलेला. ओमकार केनी 5 चेंडूवर 14, भन्नाट फॉर्म मध्ये आहे लेफ्ट हँड फलंदाज ओमकार. काय फटका आहे, बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय मिनी वाडखेडे गणेश नगर मैदानाच्या प्लॉट मध्ये. षटकार.
गोल्डन मॅन गणेश पाटीलचा उल्लेख या गाण्यामध्ये सातत्याने केला जातो आणि खूप चांगली प्रसिद्धी गणेश पाटीलला मिळाली सध्या तरी. काय जबरदस्त टायमिंग आहे फलंदाजचा. असं वाटतंय की आपण लेदर क्रिकेटचे फटके पाहतो त्या पद्धतीने तो मॅग्निफिसंट स्ट्रोक इथे मारतोय ओमकार केनी. एखादा बॅटर ज्यावेळी प्रवीण सर सेट होतो मैदानामध्ये तो चारही बाजूला इथे मात्र मारू शकतो. बघा डगआउटमधून शांत राहा. तुमचे जे फलंदाजाने जर कॉल केला तरच तो निर्णय दिला जाईल याची नोंद घ्या. आणि फलंदाजांना डाऊट नसेल तर डगआउटमधून कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. बॅटर चॉईस करेल की त्याला कधी रिव्ह्यू घ्यायचा असतो. डगआउटमधून कुठली सूचना देऊ नका. 34 वरती 1. 2 षटकार बसले राजा पाटील या गोलंदाजाला. आत्तापर्यंत त्याने 16 धावा दिल्या 5 बॉलमध्ये. 1 to go. शेवटचा बॉल. घुटना टेक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु इथे मिस टायमिंग पाहिला आपण. अंतिम चेंडूवरती बॅटकटने 1 रन 17 धावा या ओव्हरमध्ये राजा पाटील या गोलंदाजाने दिल्यात. 2 षटकाचा खेळ संपला आणि धाव फलकावरती मी तर म्हणेल 17.5च्या रन रेटने 35 धावा आणि अशाच पद्धतीने धावा पडल्या तर प्रोजेक्ट स्कोअर 90च्या जवळपास पोहोचू शकतो येणाऱ्या 5 षटकामध्ये. नक्कीच प्रवीण, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 18 धावा धावफलकावरती होत्या आणि त्याच वेळेला आपण भाकीत केलं होतं की जर याच धावा गतीनं धावा धावफलकावरती आल्या तर मात्र आजच्या रजनीमध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र एक सांघिक धावसंख्येचा उच्चांक आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. निश्चित आपण आता स्टेजवरती कॅमेरा आहे ते मूव्ह ऑन करतोय आमच्या आयोजकांकडे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या आपण आयोजकांना पाहतोय. A1 सरपंच बोल्ला शेठ पाटील, त्यांच्यासोबत आमचे बंटी खाडेकर आहेत, मयूर आहेत. या सामन्याचा आनंद घेत असताना आमचा कॉमेंट्री बॉक्स आणि त्यानंतर आपण आयोजक कमिटीकडे देखील जाऊया. त्यांचं देखील खूप चांगलं योगदान आहेत. गणेश पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा चषक, विघ्नेश पाटील यांच्याकडून देखील देण्यात आले. प्रतीक म्हात्रे, कुमारला तुम्ही इथे पाहत आहेत. अक्षय पाटील आहेत आमचे कालचे गोलंदाज. त्यानंतर आकाश खाडेकरला पाहत आहे. राकेश याची देखील खूप चांगली मेहनत या स्पर्धेला पाहायला मिळते. ओमकार गावड असतील, विगो असतील, प्रतीक म्हात्रे. त्याच्यासमोर खाली पाहिलं तर आमचे ज्ञानेश्वर पाटील जे बोल्ला पाटील यांचे सख्खे बंधू आहेत. संदीपजी जोशी ग्रामपंचायत सदस्य, संतोष पाटील बोल्लाशेठ पाटील यांचे बंधू, पुन्हा एकदा प्रद्युमन विशाल पाटील यांना पाहतो आणि A1 सरपंच राजू पाटील आणि त्यानंतर आमचे आर्यनची गँग तुम्ही संपूर्ण या स्क्रीनवरती आदित्यसोबत पाहतायत. तर श्री गणेश मित्र मंडळची संपूर्ण टीम होती, किशोर देखील असतील, यांचं खूप मोठं योगदान आहे आणि संपूर्ण आयोजक आमच्या स्टेजवर. स्वीप केलाय बॉलला, शॉट ऑफ द नाईट. वा क्या बात आहे, काय फटका मारलाय ओमकार केनीने. ओमकार की जय जयकार. पुन्हा एकदा पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. जबरदस्त बॅटर, जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत. शॉट ऑफ द नाईट. किंग मेकर ओमकार केनी ठरलाय. किंग मेकरची भूमिका तो करतोय. 9 चेंडू 29 आणि जे 71 धावांचा हाय स्कोर होतं, मला वाटतं आता दिवा कोलिवाडा तो हाय स्कोर तोडणार, रेकॉर्ड तोडणार अशी बॅटिंग केली ओमकारने. ओ शॉट ऑफ द नाईट. पुन्हा एकदा नो लुक शॉट ओमकार केनीच्या बॅटमधून फाईन लेग सीमारेषा पलीकडे चौकार. प्रवीण सर 2 फटके आपण बघितले ना, नेत्रदीपक बघण्यासारखे. बार देखो, 1000 बार देखो. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर क्रिकेटचं खऱ्या अर्थानं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये पाहायला मिळत आहे. अगदी या शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला आणि त्यानंतर मात्र केवळ फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. या ठिकाणी 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार पाहायला मिळाला आहे. दोनही फटक्यांमध्ये ना फलंदाजाची गुणवत्ता, त्याची नजाकत, त्याची ताकद, या सर्व गोष्टींचं यथार्थ दर्शन घडवणार हा फटका मैदानाच्या आतमध्ये. वडूनवगड संघाचा मेन बॉलर उज्ज्वल पाटील आहे आणि मेन गोलंदाजाला जर असे आगले वेगळे फटके हा बॅटर मारतो तर बाकीचे जे 2 गोलंदाज समोर येतील तिथे देखील हा धुरला उडवू शकतो असा फलंदाज आहे ओमकार केनी. आणि भंडार फॉर्ममध्ये दिवा कोलिवाडा जो नवी मुंबईचा संघ आहे हा नेहमी ओमकारच्या बॅटिंगसाठी ओळखला जातो आणि आज अक्षरशः मी म्हणेन की तो ॲडम गिलक्रिस्ट, युवराज सिंग जे लेफ्ट हँड फलंदाज आहेत त्यांच्यासारखा बनलाय. पंच टाइम अलर्ट. चला वडूनवगर तुम्हाला टाइम अलर्ट आलाय, लक्षात घ्या. यानंतर जावेद परीद सर तुम्हाला पेनल्टी कॉल घोषित करू शकतात. थोडा वेळ कमी घ्या प्लीज. प्रत्येक चेंडूनंतर तुम्हाला टीम मीटिंग अलाउड नाही आहे, प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग अलाउड नाही आहे. प्रत्येक एका सत्रासाठी निर्धारित
वेळ या ठिकाणी दिला गेला आणि त्या निर्धारित वेळेमध्ये मात्र तुम्हाला सत्र कंप्लीट करायचं आहे. इथे थोडंसं फंबल होत आहे, सिंगल आली आहे, चांगलं कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. दोनही खेळाडूंचं कॉलिंग प्रॉपर होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला, पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 35 धावा धावफलकावरती आल्या. यावेळेला षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर एक गडी बाद 46 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय, ज्यामध्ये 11 चेंडूत तब्बल 34 धावांचं योगदान हे फलंदाज ओंकार केडीचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. सन्माननीय पांडुरंग पाटील वलप, पांडुरंग पाटील 40+ विनंती असेल या पांडुरंगचे पाटील मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत. 46 लॉस ऑफ 1, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. उज्ज्वल पाटीलने 3 बॉलमध्ये 11 दिल्या. राकेश राव स्ट्राईक एंडला. मिस टायमिंग, कमी गतीने टाकलेला बॉल आपण पाहिला. थोडासा लेग कटर बॉल बाहेरच्या दिशेकडे टर्न होताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. व्हेरिएशन दाखवलंय उज्ज्वल पाटीलने, परंतु सध्या मागील 2 बॉलवर जे 2 मोठे फटके लागले, टेन्शनचं वातावरण होतं. टीम मीटिंग घेतल्या गेल्या, पंचाने देखील कॉल केलं आणि मजबूर केलं ओमकारने टीम मीटिंग घेण्यासाठी गोलंदाजाला. नक्कीच ज्यावेळेला तुमच्या आघाडीच्या गोलंदाजांवरती हल्लाबोल होत असेल, तुमच्या आघाडीच्या गोलंदाजांवरती प्रतिस्पर्धी संघ जर का हावी होत असेल, तर मात्र अशा प्रकारच्या या सिच्युएशनमधून स्वतःला सावरणं, नफ्स कंट्रोल करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु गोलंदाजाचं कमालीचं कमबॅक राहिलंय. पहिल्या 2 चेंडूवरती महागडा ठरणारा गोलंदाज मात्र 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती कमबॅक करताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी आहे. 46 वरती 1. ओमकार केने 11 चेंडू 34 वरती गेलतोय. 3रं अर्धशतक येणार का आणि टायटनचं वॉच पुन्हा एकदा बॅटरला मिळणार का? आता हे प्रश्न या मैदानामध्ये घोंगवत चालले, कारण प्रत्येक सामन्यामध्ये एक बॅटर येतो, पहिल्या इनिंगमध्ये 50 धावा ठोकून जातो. एक होता विकील पाटील आणि त्यानंतर भावेश नाईक. ओमकार केनी, राकेश राव हाफ ट्रॅकर बॉल, कमजोर फटका, बॅकअप द हँड आणि हा बॉल मिड विकेटकडे जातोय. कॅच आउट. फलंदाज बाद होतोय राकेश राव. 46 वरती 2. टीम दिवा कोलीवाडा. परंतु सध्या आपण पाहिलं तर हा कमजोर फटका होता आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आमचे वलभचे पांडुरंग पाटील, जितेश पाटील यांची सध्या चर्चा चालू आहे. एक मोठी चर्चा आहे जितेश पाटील पांडुरंग पाटीलची. नेमकी चर्चा काय, त्यांना विनंती करतो की आपण या स्टेजवर. तर 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 46 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय आणि या 46 पैकी जवळपास 34 धावा 11 चेंडूंमध्ये 330 पेक्षाही जास्तच्या स्ट्राईक रेटनं ओंकार मात्र अक्षरशः आघाडीच्या गोलंदाजांवरती बरसलाय. आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये वा सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये जर 330चा स्ट्राईक रेट आहे, तर विचार करा की शेवटच्या 2 षटकांमध्ये हा फलंदाज किती विध्वंसक आणि आक्रमक हा आपल्या संघासाठी किंबहुना प्रतिस्पर्धी संघासाठी ठरू शकतो. अगदी बरोबर. 3 षटकामध्ये 15.33 सरासरी करंट रन रेट ठेवलाय दिवा कोलीवाडाने. जी सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये केली होती ती कन्सिस्टन्सी, कंटिन्युटी चालूच ठेवली फलंदाजाने ओमकार केनी आणि नवीन फलंदाजाने. परंतु 3 षटकामध्ये 46, 12 चेंडूचा खेळ बाकी. बॉलिंगमध्ये थोडासा बदल करण्यात आला. उज्ज्वल पाटील नंतर आत्ता बॉलिंगसाठी नवीन गोलंदाज 4थ्या क्रमांकावर घनश्याम पाटील. घनश्याम पाटील आलाय बघा वडू नवघर संघाकडून. एक संघ भिवंडीचा जो गोलंदाजी करतो आणि एका बाजूला नवी मुंबईचा संघ तो म्हणजे दिवा कोलीवाडा. आणि ही लढत आपण पाहतो नाही तर भिवंडी विरुद्ध नवी मुंबई अशा 2 संघामध्ये मातबर संघामध्ये पाहायला मिळते. श्रीकांत, ओहो, यावेळी आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न ओमकार त्याच्यासाठी ओळखला जातो. पंचांचा सिग्नल. स्क्वेअर बॉल, अतिरिक्त धावेंचा चेंडू आपण पाहिला. ज्या पद्धतीने ओमकार सेट झालाय आपण अगदी पाहिले त्याचे फटके, तर तो एका वेगळ्या शैलीचे बॅटिंग करतो. त्याचे फटके पाहिले तर नेत्रदीपक आणि त्याचा टायमिंग जर तुम्ही बघितला तर प्रॉपर चेंडूकडे नजर आणि योग्य टप्पा जिथे बिलतो स्लॉटमध्ये तिथे तो बॉल बाहेर जातो. ओमकार बघा त्याच पद्धतीने एकाच अँगलमध्ये त्याने गिरकी घेत असताना गोल गोल हा बॉल मागे मारलाय स्टेडियमच्या बाहेर. षटकार मला वाटतं 70 मीटरवर असतील, परंतु हा बॉल 110 मीटरवर पडलाय. खूप लांब लांब आणि लांब फटका षटकार. नक्कीच या आजच्या रजनीमधला सर्वात लांबलचक षटकार आपल्याला ओंकारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि जणू 3ऱ्या अर्धशतकाची जी चाहूल आता या इनिंगमध्ये आपल्याला लागली होती ना,
कदाचित या इनिंगमध्ये आपल्याला तिसरं अर्धशतक देखील पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. मला वाटतं बजरंग मात्रे तुम्ही उद्या 4 नाही तर 7-8 टायटनचे वॉच आणा, कारण की प्रत्येक बॅटर 50 मारतोच. 2 बॅटरने मारले आणि ओमकार केनी 12 चेंडू 40 वरती खेळतोय, तोही अर्धशतकच्या रेसमध्ये पोहोचलाय. तिसरा फलंदाज 12 चेंडूवरती 40 वरती खेळतोय, परंतु संघ पोहोचताय 53 वरती 2. आणि हा फटका खूपच लांब होता, कारण की बाउंड्री जर पाहिली तर 65 मीटर अंतराची असते आणि हा षटकार आपण पाहिला तर 110 मीटर इतका लांब लचक ओमकार केनीने फटका मारला. एखादा बॅटर ज्यावेळी सेट होतो मैदानामध्ये, सेटअप करतो, त्यावेळी तुम्ही कसेही चेंडू टाका, त्याचा प्रॉपर टायमिंग तुम्हाला कधी तोडू शकतो. नक्कीच या ठिकाणी हे दर्शवतायत. अशा प्रकारचे फटके ज्यावेळेला ओमकारच्या बॅटमधून येतात ना, त्यावेळेला मात्र ओमकारची गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जर पाहिलं तर मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे आणि जसा चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येतो ना, जणू त्यावरती 6 धावांची मोहर लागलेली असते. अगदी त्याच्या शरीरामध्ये असणारी संपूर्ण जी ताकद आहे ना, ती ताकद मात्र त्या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजचा रनअप चुकीचा ठरला, पंचाने इथे डेड बॉल घोषित केलाय. असं मला वाटलं की बंकड विकेटचा तो प्रयत्न करू शकतो, परंतु जेव्हा एखादा बॉलर ॲक्शन करतो त्यावेळी तो बंकड विकेट करू शकत नाही. विदाऊट ॲक्शन तुम्हाला बंकड विकेट करायची असते. घनश्याम पाटीलने पहिल्या चेंडूवर 7 धावा दिल्या, 1 वाईट बॉल 1 षटकार. समोर ओमकार केनी. मॅच अगदी रंगात आली आहे. पाहू स्टॅबिंग बॅटच्या टोवरती हा बॉल लागलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे जातो, 1 धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट होणार नाही. चांगला थ्रो आपण पाहिला, परफेक्ट स्टंप टू स्टंप. या बॉलवरती फक्त मिळेल सिंगल. घनश्याम पाटीलकडून अपेक्षा आहेत की त्याचा अनुभव जो आहे, एक्सपिरियन्स आणि दाखवावा आणि वडूनवगड संघाकडून कमालीची गोलंदाजी त्यांनी करावी. म्हणजे इकॉनॉमिकल स्पेलची गरज आहे वडूनवगड संघाला, एक असा गोलंदाज जो कमी धावेची ओव्हर खर्च करेल. नक्कीच कमबॅक करणारी गोलंदाजी. खरं तर आयुष्य असो किंवा क्रिकेटचा मॅच तुम्हाला कमबॅक करता येणं गरजेचं आहे आणि ती कमबॅक करणारी गोलंदाजी जर का मैदानाच्या आतमध्ये झाली ना, तर इथून देखील संघनायकानं घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. पहिल्या 3 षटकांमध्ये 15+ सरासरीनं धावफलकावरती आल्या. 15.33 46 धावा आपल्याला पहिल्या 3 षटकांमध्ये धावफलकावरती पाहायला मिळाल्या. परंतु इथे मात्र घनश्याम दिमागतीच्या चेंडूंचा मात्र खूप चांगल्या पद्धतीनं वापर करताना पाहायला मिळतात. हे पेस व्हेरिएशन आहे, परंतु पेस व्हेरिएशन करताना गोलंदाजीमध्ये धीम्यागतीचे चेंडू वापरताना दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. इथे मात्र दिशेवरचं नियंत्रण हरपलंय. इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडूचा इशारा आलाय. आणखीन 1 धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. परंतु या प्रकारची गोलंदाजी पहा, घनश्याम एक्सपिरियन्स होल्डर, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स होल्डर यावेळेला मात्र आपल्याला नक्कीच ज्या ठिकाणी पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले पाहूया. थोडासा लेग कटर बॉल आपण पाहिला. डेस्टी बाउन्सरमध्ये हा बॉल फलंदाजाला समजलंच नाही की चेंडू कशा प्रकारे बाहेरच्या दिशेकडे टर्न झाला. आणि खासियत आहे घनश्याम पाटीलची, मी आत्ता म्हटलं अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि त्याचा एक्सपिरियन्स दाखवतो गोलंदाजीमध्ये. अनेक वर्ष क्रिकेट केलं घनश्याम पाटील, तोही कमी नाही आहे गोलंदाजीमध्ये. 55 वरती 2. थोडा पुढे टाकला, बॅटर बाहेर येतो, फलंदाज बाद, कॅच आउट. श्रीकांत बाद होतोय. तिसरा गडी बाद 55 वरती. परंतु मी म्हणेल की खेळाडू वृत्ती चांगली आहे. दिवा कोलिवाडा संघ जसे बॅटकट लागतायत, सुरुवातीचा देखील एक फलंदाज पाहिला आपण, बॅटकट पंचांच्या अगोदरच बाहेर आला. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असते आणि मला वाटतं आजकाल ही भरपूर कमी खेळाडूमध्ये पाहायला मिळते. परंतु नवीन जे खेळाडू आहेत त्याने शिकलं पाहिजे की कशा प्रकारे आपण सचिन रमेश तेंडुलकर सरांना जर पाहिलं, ते देखील अशाच प्रकारे पंचांच्या अगोदर, आऊट देण्याच्या अगोदर बाहेर येत होते. स्वतःला जो निर्णय आहे मान्य करत ते बाहेर येत होते. ती खेळाडू वृत्ती असते खेळाडूमध्ये, तेव्हा एखादा खेळाडू मोठा बनतो. म्हणूनच तर क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन आपण नेहमीच म्हणत असतो. क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती ही सर्वाधिक महत्त्वाची असते. आणि एकूणच जर पाहिलं तर इथे मात्र खेळाडू वृत्तीचा आपण जरूर सराहना करूया. कारण या अगोदर देखील आपण पाहिलं, पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर बऱ्याचशा खेळाडूंनी मात्र मैदानात सोडले. त्यांनी स्वतः मान्य केलं की होय, बॅटीची कड घेऊन जाणारा हा चेंडू आहे. एकूणच धावांचा विचार केला तर 55 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीण, अजूनही 3 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. परंतु ज्या खेळाडूचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय तो ओमकार मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. इनेट नंबर 5 वरती यश पाटील. शेवटचे 2 बॉल गोलंदाज सचिन. शॉर्ट बॉल, प्रचंड वेरिएशन आहे गोलंदाजाकडे. याच्या भात्यामध्ये अनेक चांगले चेंडू आहेत. लेग कटर बॉल करतो, लेग ब्रेक देखील करतो.
टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा थांबतो, वेट अँड वॉचमध्ये नंतर येतो आणि ही चांगली गोलंदाजी गोलंदाज घनश्याम पाटीलकडून पाहायला मिळते. व्हेरिएशन आणि विविधता काय असते, त्याचा एक्सपिरियन्स काय आहे, तो अनुभवी खेळाडू आहे हे दाखवतो आतापर्यंत घनश्याम पाटील. शेवटचा बॉल, क्या बात आहे, क्या बात आहे. एका टर्निंग पॉईंट गोलंदाजीची गरज होती आणि इकॉनॉमिकल स्पेल केला, ज्याची गरज होती. फक्त 9 धावा घनश्याम पाटील. आता मला वाटतं की या मॅचमध्ये वडूनवगड संघाने कमबॅक केलाय. ज्या ओव्हरची गरज होती कमी धावेची, ती ही ओव्हर घनश्याम पाटीलकडून. खरंच त्याचा एक्सपिरियन्स चांगला होता. 4 षटकामध्ये 55, 3 विकेट. परंतु ओमकार केनी 13 चेंडू 1 नक्कीच या ठिकाणी अवघ्या 9 धावांचं हे षटक राहील आहे. ओमकार केनी एकमात्र असा फलंदाज की ज्यानं आत्मविश्वासपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. चला, एकदा आपल्याला टाइम अलर्टची वॉर्निंग आलेली आहे आणि दुसऱ्यांदा जर का टाइम अलर्टची वॉर्निंग आली तर मात्र तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं. टीम मीटिंग अलाउड नाही आहे. आम्ही सातत्यानं या गोष्टी आपल्याला या ठिकाणी नमूद करतोय. निश्चित तुमचा संघर्ष रडवतो पण तुमचं आयुष्य घडवतो. आणि असं म्हणतात सर की कारण सांगणारे कधी यशस्वी होत नाही. कधीच कारण सांगू नका की आपण का मॅच हारलो आणि कोणामुळे हारलो. प्रयत्न करा, तुम्ही का हारलात त्याचा अभ्यास करा आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने जोशाने मैदानामध्ये उतरा. आपल्या ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करा. आपल्याकडून काय चुकी झाली लाईव्ह टेलिकास्टमध्ये जाऊन पुन्हा घरी जाऊन बघा की कशा प्रकारे तुम्ही फटका मारला, त्याच्यावर तुम्ही झेलबाद झाले. याचा अभ्यास जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. आत्ता जे ISPL मध्ये फलंदाज सिलेक्ट झाले, केतन म्हात्रे असतील, करण अंबाला असतील, त्यानंतर आकाश तारेकर, विश्वजित ठाकूर, मोठ्या भावेश पवार, हे खेळाडू जे सिलेक्ट झाले सध्या तरी आपण विचार केला ते अभ्यास करतात. आपल्या यूट्यूबवर खेळ पाहून अभ्यास करतात, कशा रीतीने ते फटका मारतायत. हे अभ्यास असल्याशिवाय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला फारशा संध्या मिळणार नाही. त्यामुळे अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. नक्कीच या ठिकाणी युवा खेळाडूंना अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना, कारण माझ्या वाचनाच्या माध्यमातून एक वाक्य जरूर नेहमी लक्षात राहण्यासारखं जरूर आलं आणि ते वाक्य होतं की दररोज का होईना, कासवाच्या गतीनं का होईना थोडी थोडी प्रगती करा. टाइम अलर्ट दिलं बघा. जावेद परेश सर आम्हाला सांगतायत की टाइम अलर्ट. एक खेळाडू आता 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला आणावा लागेल, कारण ही दुसरी वॉर्निंग होती आणि दुसऱ्या वॉर्निंग नंतर मात्र तुम्हाला पॅनलाइज केला जाईल. पॅलेट अशा प्रकारचे असते की 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला एक खेळाडू आणायचा आहे आणि बाहेर 4 खेळाडू राहतील फक्त. चला, पंचांनी निर्णय घेतलाय त्यामुळे तुम्हाला एक खेळाडू एक्स्ट्रा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. आणि इथून जर का तुम्ही आणखीन उशीर केलात तर मात्र कदाचित पंचांचा जो इशारा येईल तो इशारा मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक समाप्त करायचे होते, परंतु 25 मिनिटापेक्षा अधिक वेळ जर तुम्ही घेतला तरी टाइम अलर्ट असतो. करण पाटील फुल टॉस बॉल 41 वरती षटकार ठोकलाय ओमकार केनीने. 14 चेंडू 47 वर पोहोचलाय. 3 धावा त्याला पाहिजेत अर्धशतकासाठी आणि तिसरी 50. ज्या 50ची आपण चर्चा करत होतो ती चर्चा आता गरम झाली आहे. फुल टॉस, दावत, मेजवानी, फुल टोल वसूल. बॉस बनलाय ओमकार केनी. 14 चेंडू 47. संघ पोहोचला 61 वरती 3. काय बॅटिंग करतो ओमकार केनी, जबरदस्त. 21 नंबरची जर्सी पात्र इतरे चमकताना पाहायला मिळतो. आसमान के तारे तोड दिए, गगनचुंबी षटकार ओमकारच्या बॅटमधून. पहिली 50 पाहिली विकी पाटील, दुसरी 50 भावेश नाईक. गोलंदाज तयार. दिशा दिली बॉलला आणि तिसरी 50 ओमकार केनीच्या नावावर. 15 चेंडू मध्ये 51. टाळ्या झाल्या पाहिजेत. ओमकार बॅट उचलायचे. टायटन ब्रँडेड वॉच तिसरा आता या फलंदाजला मिळणार. 340चा स्ट्राईक रेट, 5 षटकार, 3 चौकार, 15 चेंडू 51. ओमकार केनी काय बॅटिंग आहे. राईटला बॅटर रिव्यू. थर्ड अंपायर चेक करतायत वेस्ट राईट. राजू पाटील विनंती असेल आपण चेक करण्यासाठी या. वेस्ट राईट बीमर बॉल आहे की नाही. तिसरं अर्धशतक ओमकार केनीच्या नावावर आणि त्याला देखील न्यू स्वरूप युवा उद्योजक ओनर बजरंग म्हात्रे यांच्याकडून टायटनचं ब्रँडेड वॉच दिलं जाईल. तिसरा फलंदाज ज्याने हा किताब जिंकलाय. पहिला फलंदाज होता विकी पाटील मोरबी. 20 चेंडूमध्ये 55 नॉट आऊट.
दुसरा फलंदाज होता भावेश नाईक, तो देखील नॉट आउट. आणि तिसरा फलंदाज ठरलाय ओमकार केनी, 15 चेंडू 51 नॉट आउट. बीमर बॉल चेक केला जातो, डिसिजन पेंडिंग. संघ पोहोचलाय 65 वरती 3. दिवा कोलीवाडा. स्पर्धेचा हाय स्कोर आपण पाहिलं तर 71 धावांचा होता मागच्या सामन्यामध्ये. भन्नाट फॉर्म मध्ये ओमकार केनी, काय जबरदस्त खेळ केला त्याने ओमकार केनी. परंतु वडून अवघड संघ देखील कमी नाही, त्यांच्याकडे देखील नामांकित फलंदाज आहेत आणि शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगेल यात मात्र शंका नसेल. तर नक्कीच प्रवीण, या ठिकाणी आमची टेक्निकल टीम आहे अगदी कंट्रोल रूममधून. तिसरे पंच देखील आता या ठिकाणी जुळले गेलेत, आमचे आयोजक देखील त्या ठिकाणी आहेत. एकूणच जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आज 3 पंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थातच जावेद फरीद सर कल्याण, रवी पाटील सर रोहिंजन आणि अनिलजी टेंबे सर वलभ. त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सुधीर वाडी आमच्या समोर या ठिकाणी जुळले गेले समालोचनाच्या माध्यमातून. येस, पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. इट्स अ नो बॉल. नो बॉल. 5 धावा या बॉलवरती मिळतील दिवा कोलीवाडा संघाला. परंतु 50 पूर्ण झाल्यात. ओमकार केनीच्या तिसरा अर्धशतक. सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये टाळ्यांचा वर्षाव होतो आणि काय बॅटिंग केली आहे भन्नाट फॉर्म मध्ये. फ्री हिट बॉल, सोने पे सुहागा. दावत आहे दिवा कोलीवाडा संघासाठी. अर्धशतक मारल्यानंतर फलंदाजाचा कॉन्फिडन्स 7व्या आसमानावरती. आणि भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळाल, कारण टेनिस क्रिकेटमध्ये 5 शतकामध्ये तुम्ही फक्त अर्धशतक मारू शकता, परंतु इथे खराब फिल्डिंग. हा बॉल देखील सीमारेषा पलीकडे. चौकार. वडून अवघड संघाला भरपूर टेन्शन आलाय, कारण बॉलिंग अटॅक मध्ये देखील तो मागे पडला. आता फिल्डिंग देखील थोडी खराब झाली आहे. नक्कीच. आणि एका नवीन तर इथे पारितोषिकाला मिताज केनी यांच्याकडून ओमकारच्या बॅटिंगसाठी 1000 रुपये इथे जमा झालेत. काय फलंदाजी, प्रेक्षकांना देखील ही फलंदाजी आवडली. 70 वरती 3 हाय स्कोर आजचा बनलाय दिवा कोलीवाडाकडून. फुलटॉस बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. गुड कॅच. ओमकार केनी बाद झालाय, परंतु काम तमाम केलं त्याने. 17 चेंडूमध्ये 55. आणि ही बॅटिंग आवडली तर प्रेक्षकांना विनंती आहे, टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याने मारलेले फटके आगले वेगळे होते. त्याने मारलेला नो लुक शॉट, हेलिकॉप्टर आणि त्यानंतर त्याने मारलेले नेत्रदीपक फटके प्रत्येकाला आवडले प्रवीण सर. नक्कीच. या ठिकाणी जर पाहिलं तर ऑन अ स्क्रीन आपल्याला ओमकार पाहायला मिळत आहेत. कॉन्फिडन्स लेवल त्यांच्या चेहऱ्यावरती झळकतोय. जाणाऱ्या खेळाडूला मात्र महत्त्वाच्या सूचना देतात. 17 चेंडू आणि 55 धावा या इनिंगमध्ये साकारल्या. आणि जो एक बेस आहे ना आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाणारी ही इनिंग ठरली. आतापर्यंत जर पाहिलं तर षटक क्रमांक 5व्या मैदानावरती सुरू आहे. 4 आघाडीचे फलंदाज गमावले आहेत आणि तब्बल 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जब तक परफॉर्मन्स है तब तक लोग याद रखेंगे. आणि हा परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवला तर लोक तुम्हाला डोक्यावरती घेतील, तुम्हाला खांद्यावरती घेतील, तुम्हाला खांद्यावरती घेऊन ते अगदी डान्स देखील करतील. अनेक वेळा हे टेनिस क्रिकेटमध्ये घडलंय. आणि तुमचा फॉर्म महत्त्वाचा असतो. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. अक्षय पाटील आलाय, यश पाटील नॉन स्ट्राईक एंडला, करण पाटील अंडर 90चा गोलंदाज. यॉर्कर बॉल बॅटच्या बुंद्यामध्ये पडलेला हा बॉल होता, परंतु खोदून काढलाय समोर. थोडी खराब फिल्डिंग, पुन्हा एकदा फंबलिंग. आज भरपूर फंबलिंग वडून अवघडकडून पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे मागच्या बॉलवर चौकार गेला, त्यानंतर ही फंबलिंग पाहिली, 2 धावा मिळाल्या अक्षय पाटीलला. त्यामुळे ही फंबलिंग थोडीशी कमी करावी लागेल. नक्कीच. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जितक्या जास्त चुका कराल तुमचा संघ पराभवाच्या गर्तेमध्ये असेल. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की तुम्ही घेतला गेलेला निर्णय हा कधीही चुकीचा नसतो, फक्त तो योग्य कसा आहे हे सिद्ध करण्याची धमक तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. 72 वरती 4, 2 बॉल बाकी. शॉर्ट बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये, परंतु बॉल ज्याप्रमाणे टप्पा पडतो लेग कटरमध्ये बाहेर येतो. खूप चांगली गोलंदाजी करण पाटीलची. मांडलं की पहिल्या बॉलवर त्याला षटकार टाकला, त्यानंतर चौकार. नो बॉलवरती खराब बॉलिंग झाली, परंतु हा गोलंदाज आता कमबॅक करतोय. 5 चेंडूमध्ये 17 धावा दिल्या करण पाटीलने. शेवटचा बॉल, शेवटचा अंतिम बॉल देखील डॉट. लगातार 2-0 मॅचमध्ये फायनल टार्गेट पाहूया 72. परंतु वडून अवघड संघाला जिंकण्यासाठी 73 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 5 शतकामध्ये.
आपण जर इथे पाहिलं गेलं तर भरपूर धावा आतापर्यंत बनल्यात आणि या स्पर्धेचा उच्चांक दिवा कोलिवाडा संघाने बनवलाय. नक्कीच पहिल्या फेरीतील चौथा आणि अंतिम सामना या ठिकाणी आपण पाहतोय. उशिराचे प्रेक्षक आपल्या समवेत जुडले गेलेत. खरं तर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला अगदी ओपनिंग सेरेमनीपासून जर आपण पाहिलं तर या संपूर्ण मुख्य मंचावरती विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभली. त्यानंतर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धांना एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि एकूणच पाहिलं तर आता पहिल्या फेरीतील अंतिम लढत आणि या सामन्यातील विजेता संघ हा 2 हात करण्यासाठी सज्ज असेल. कारण मोरबी संघानं सलग 2 सामने जिंकून आता 24 तारखेचं तिकीट आपलं या स्पर्धेमध्ये कन्फर्म केलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र 2 संघ, कारण या सामन्यातील विजेता संघ आणि धारावी संघ यांच्यामधल्या बॅटल मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि त्या सामन्यातील जो विजेता संघ असेल ना, तो आजच्या रजनीमधून क्वालिफाय होणारा सुपर 12चा दुसरा संघ असणार आहे. इक्वेशन ऑन अ स्क्रीन आपल्याला या ठिकाणी प्रवीण पाहायला मिळते. अजूनही येणारे 30 चेंडू 73 धावांचं लक्ष आहे. निश्चित 30 चेंडूमध्ये 73 धावा करायच्या आहेत. परंतु एक आवर्जून उल्लेख करूया, मी नेहमी म्हणतो की गर्व से कहो हम हिंदू आहे, हम सनातनी आहे. आमचं तत्व, आमचं महत्त्व आणि फक्त हिंदुत्व. सध्या भारतामध्ये आपण पाहतोय पूर्ण महाकुंभ मेला हरिद्वारमध्ये लागलाय, प्रयागराजमध्ये. आणि पूर्ण महाकुंभ मेला का महत्त्वाचा आहे बघा, कारण की तुमच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच पूर्ण महाकुंभ मेल्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. हा जो मेला 144 वर्षानंतर भारतामध्ये येतो. जर पुढील वर्षामध्ये विचार केला तर 2170मध्ये हा महाकुंभ मेला लागेल आणि आता 2025मध्ये लागला आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एकदाच तुम्ही पूर्ण महाकुंभ मेल्याचा आनंद घेऊ शकता. आणि आनंद आपण व्यक्त केला तर आपण पाहिलं गेलं तर गंगा, सरस्वती आणि यमुना नदीच्या किनारी हा संपूर्ण मेला, कुंभ मेला लागला आहे. अनेक भाविक भक्त आलेत, नागा साधू. आपण जर पाहिलं तर करोडोच्या संख्येने तिथे भाविक भक्त गंगा नदीमध्ये शाही स्नान करण्यासाठी पोहोचलेत. त्यामुळे प्रत्येकाने याचा आनंद घ्यावा, कारण की हिंदू धर्म खूप मोठा आहे. आपण नेहमीच म्हणतो जय श्रीराम. अयोध्या राम मंदिर देखील बनला. मागच्या वर्षी अयोध्या राम मंदिरचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आपण पाहिला. ही खूप महत्त्वाची गोष्ट असेल हिंदू धर्मासाठी. आणि जे कोणी प्रेक्षक पाहत आहेत, आवर्जून मी सांगेल की गोरक्षक असतील, त्यानंतर बजरंग दल असेल, सर्व आमचे सनातनी आता पूर्ण महाकुंभ मेल्याकडे रवाना झालेत. नक्कीच एकूणच जर पाहिलं तर मात्र 500 वर्षांची प्रतीक्षा आणि 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आपल्याला पाहायला मिळाली. चला खेळाडूंना विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. बघा, मागच्या सामन्यामध्ये आपण प्लेअर आतमध्ये येताना पॅनल्टी पाहिली वडूनवगर संघाला. त्यामुळे चला दिवा कोलिवाडा संघ, तुम्ही देखील वेळ घेऊ नका. 25 मिनिटं, फक्त 25 मिनिटं, 5 शतक तुम्हाला संपूर्ण पूर्ण करायचे आहेत, याची नोंद घ्या. एक सामना बाकी अजून, कॉपरेट करायचा प्लीज. सध्या आपण पाहिलं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या नियमानुसार एका दिवशी, एका रात्री फक्त 8च संघ खेळवले जातील. खूप फायदेशीर आहे, कारण की एखादा संघ जेव्हा 18,000 20,000 रुपये प्रवेश फी भरतो, त्यावेळी त्याला 5 शतकाचे सामने खेळणं गरजेचं असतं. आणि 8 संघामध्ये 5 शतकाचे सामने खेळणं सोपं राहतं. 12 संघामध्ये ते सोपं पडत नाही. त्यामुळे इथे जो रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे नियम आहेत ते अगदी पद्धतशीर आहेत आणि योग्य निर्णय मित्र म्हणे रायगड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा. नक्कीच या पाठीमागे प्रचंड अभ्यास आहे. अगदी विविध स्पर्धांचा त्यांनी एकूणच इतिहास पाहिला. स्पर्धेमध्ये किती संघ खेळवले जातात, किती संघ खेळवल्यानंतर वडूनवगर संघ आपले सलामीची जोडी. वडूनवगर संघाचे जे कोणी प्रेक्षक आहेत बघा, बॅट ते विसरलेत गाडीमध्ये, युद्धासाठी आले आणि तलवार विसरून आले असं म्हणता येईल. तलवार तुमच्या गाडीमध्येच तुम्ही ठेवल्यात, क्या बात आहे. निश्चित आपण क्रिकेटचा उल्लेख केला, बॅट म्हणजे तलवार, कारण की आता ते फलंदाज उतरणार होते परंतु बॅट ते कारमध्ये विसरले, याचा असा अर्थ होता. ते बॅट आणायला विसरले. म्हणजे क्रिकेटची ती आवड बघा, टॉस हारल्यानंतर जिंकल्यानंतर गोलंदाजी घेण्याचा निर्णय. आणि काही आजकाल प्रत्येक खेळाडूकडे आपण विचार केला ना 3-4 बॅट असतात. डबल ए, बाला स्पोर्ट असेल, संस्कार स्पोर्ट असेल, त्यानंतर आपण जर विचार केला 70-70 सांडवी स्पोर्ट्स असेल, त्यानंतर आपण जर बामार्लीमध्ये पाहिला
जागृती स्पोर्ट्स, तो देखील खूप प्रचलित आहे. अशा अनेक बॅट्स आता टेनिस क्रिकेटमध्ये आल्यात. परंतु एक उल्लेख करूया, जगातील सर्वात महाग बॅट जर कोणती असेल तर 2021मध्ये एक बॅटची निलामी झाली इंटरनॅशनल लेवलवरती आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज होते डॉन ब्रॅडमॅन. त्याची बॅट ऑनलाईन विक्री झाली 1,90,00,000 म्हणजे 2 करोडला ती बॅट विकली गेली. डॉन ब्रॅडमॅन फ्रॉम ऑस्ट्रेलिया, एक सर्वात महागडी बॅट. त्याच्यामध्ये अनेक बॅट्स आपण आतापर्यंत पाहिल्यात. तर निश्चित आमच्या आयोजकाचे खास मित्र पडगे गावचे आधारस्तंभ अर्थात गुल्लू भोईर यांचा आज वाढदिवस आहे आणि गुल्लू भोईर तुम्हाला वाढदिवसाच्या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय आयोजक बोल्ला शेठ पाटील, राजेश पाटील असतील आमचे, यांच्याकडून सर्व कमिटीकडून गुल्लू भोईर तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला, भरपूर वेळ झालाय, आता बॅट्स आल्या असतील तर लगेच सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू करा प्लीज. आहे त्या बॅट्समध्ये तुम्ही खेळू शकता, परंतु लकी बॅट देखील महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे आपण म्हणतो एखाद्या बॉलवर भरपूर षटकार गेले तर मॅच बॉल, तो येता येता फलंदाज वाट पाहतो की तो षटकार गेलेला बॉल कधी परत येतो. त्याप्रमाणे आता बॅटची फलंदाज वाट पाहत आहेत. नक्की विनंती आहे की आपण थोडंसं सहकार्य करा, मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. बॅट आल्यानंतर त्या रिप्लेस केल्या जातील, परंतु आपण सुरुवात तर करा. कारण पंच या ठिकाणी अक्षरशः आपली वाट पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. ज्या बॅट्स तुमच्याकडे उपलब्ध आहेत ना, त्या घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा आणि जशा तुमच्या फेवरेट बॅट्स. निश्चित नादकर आणि बामणडोंगरीचा जो सामना झाला, त्या सामन्याला तब्बल 1 तास 25 मिनिटं लागले. त्या सामन्याला भरपूर उशीर झाला. आता त्या प्रकारे पुन्हा आता हा एक सामना होतो जिथे आमचा 1.5 तास मला वाटतं खर्च होणार की काय. त्यामुळे 2 सामन्यासाठी जर तुम्ही 3 तास घेतले तर आयोजक काय करतील? पाणी, पंचांना पाण्याची ते मागणी केली जाते. जा कोणतरी पाणी घेऊन प्लीज. निश्चित बघा, वेळेची बचत करण्यासाठी आम्ही जेव्हा 12 संघ ठेवत होतो, 10 संघ ठेवत होतो, त्यावेळी आता आम्ही 8 वरती पोहोचलोय. त्यामुळे थोडंसं कॉपरेट करा, हरकत नाहीये. बॅट विसरले, परंतु आता फलंदाज उतरत मैदानामध्ये. 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायच्या आहेत 73 धावा. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची लेखणी आपल्याला पाहायला मिळते ना, आज मला वाटतं सुधीरजी आगलावे यांच्या लेखणीने एक आगळा वेगळा इतिहास लिहिलाय. आज त्यांनी डेची स्पर्धा कव्हर केली, त्यामध्ये 5 असे फलंदाज होते ज्यांनी 50+ धावा केल्या आणि आजच्या रजनीमध्ये जर पाहिलं तर 3रा फलंदाज ओमकार ठरला. म्हणजे आज त्यांच्या लेखणीतून तब्बल 8 अर्धशतकीय खेळ्या लिहिल्या गेल्यात. मला वाटतं एखाद्या गुणलेखकाच्या करिअरमधला हा देखील एक सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असा इतिहास असू शकतो. नहीं जी बिल्कुल आपने सही कहा. स्कोरर सुधीर आगलावे, आप जिस तरीके से स्कोरिंग कर रहे हैं, हर जगह पर हम उन्हें देख रहे हैं तो काफ़ी मशहूर बनते जा रहे हैं और प्रोफेशनल स्कोरर बन रहे हैं सुधीर आगलावे. क्योंकि पिछले 5 साल से हम उन्हें देख रहे हैं कि जिस तरीके से उन्होंने स्कोरिंग की उसमें अब थोड़ी सी इम्प्रोवाइज़ की है. उन्होंने रिकॉर्ड कलेक्ट कर रहे, वक्त वक्त पे रिकॉर्ड बता रहे कमेंटेटर्स को और हम लोगों को पहुंचा भी रहे. ये बहुत बढ़िया बात है. एक स्कोरर के तौर पे अब प्रोफेशनल स्टैंडर्ड क्वालिटी सुधीर आगलावे के अंदर आ चुकी है. नक्कीच गतवर्षी कळंबोलीच्या मैदानावरती तब्बल 12 दिवस एकत्र काम करण्याची संधी या सुधीरजी आगलावे यांच्या समवेत आम्हाला त्या कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मिळाली. एक खूप मोठी स्पर्धा, तब्बल 12 दिवस आणि जवळपास 450 पेक्षाही जास्त संघ त्या स्पर्धेमध्ये आम्ही कव्हर केले होते संदीपजी पाटील सरांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली. राहुल सालवी फुल टॉस, बहुत बड़ी गलती. पहली गेंद पर मेजबानी बल्लेबाज को मौका दिया. घनश्याम पाटिल ने मौके पे चौका लगा दिया. 4 के साथ खाता खुलता हुआ वडूडवकर. भूमि 11 वडूडवकर 4 के साथ खाता खोलती हुई. फुल टॉस गेंद राहुल. एक और बढ़िया स्ट्रोक. P1 के ओवर में 2 बड़े स्ट्रोक मारे उन्होंने. 3 फील्डर, कमाल की फील्डिंग क्वालिटी देखिए दिवा कोलीवाड़ा की फील्डिंग स्टैंडर्ड में, और कम से कम 2 रन बचाए इस फील्डर ने. जिस तरीके से एफर्ट दिखाया, मैग्निफिसेंट फील्डिंग दीपेश केनी के द्वारा, जबरदस्त. आइए वापस उसे देखते हैं किस तरीके से राहुल सालवी ने गेंद डाली थी. थोड़े आप ट्रैकर घनश्याम पाटिल ने सामने मारा और ये देखिए दीपेश चीते की तरह दौड़ के आए, जंप लगाई उन्होंने, रोका, अंदर फेंका गेंद को.
माना कि 73 बने, लेकिन एक एक रनों का महत्व उन्हें पता है. तर एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय घनश्याम पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला, त्यानंतर मात्र आलेल्या या 2 धावा. हो, यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता, थोड्याशा फिंगर्स रोल केल्या गेल्या. राहुल साळवी कमालीचा कमबॅक या ठिकाणी राहिलाय. विजयासाठी लक्ष्याचा जर आपण विचार केला ना तर मात्र धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये तब्बल 72 उभारल्या गेल्या, 73 धावांचं लक्ष. आणि प्रवीण इथून जर पाहिलं ना तर येणारे 27 चेंडू आणि 67 धावांची गरज. गेंदबाज की अगर आप हाइट देखें तो प्रशांत खानावकर, नावड़े, इनके मुझे याद आई. उसी हाइट उसी लंबे कद का ये गेंदबाज है राहुल सालवी. अच्छी गेंदबाजी कर रहे. फुल टॉस गेंद, नो बॉल, 7 रन, सत्ता स्थापन कर सकती है भूमि 11 वडूडावकर. घनश्याम पाटिल, ओमकार केनी ने जो पारी खेली है उसका जवाब दे रहे घनश्याम. कमाल का स्ट्रोक, 2 फुल टॉस गेंदे डाले राहुल सालवी ने. मेन बॉलर है, उसका नतीजा देखिए 6 रनों में तब्दील. ऐसा लग रहा है कि ये बड़ा स्कोर चेस होगा. जिस तरीके से ये खराब गेंदें आ रही है, बाहर जा रही है, नॉन स्टॉप बल्लेबाजी. नक्कीच. आणि हेच कारण होतं की नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. एकूणच धावांचा पाठलाग करण्यासाठी आपला संघ सक्षम आहे. आपली फलंदाजी आणि त्या फलंदाजीमध्ये असणारी जी धार आहे ना, ती धार मात्र कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करू शकतो. आणि कदाचित हेच कारण होतं की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की नाणेफेक जिंकणारा संघ किंवा संघाचा संघनायक हा प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती देतो. तिथे प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असतो. परंतु इथे एका आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावरती उभारले गेले आणि त्या धावांचा पाठलाग करताना सुरुवात मात्र दमदार आपल्याला पाहायला मिळते आहे ती घनश्याम यांच्या बॅटमधून. कमाल का स्ट्रोक रहा. देखिए किस तरीके से अक्रॉस द लाइन स्टंप के पीछे आते, पिकअप शॉट मारते, मिड विकेट पे 4 रन आते हुए. मेन बॉलर को ये अटैकिंग परफॉर्मेंस बैटर दिखा रहे हैं. तो अब सोचिए कि आगे चल के और भी धमाके होंगे. भूमि वडूडावकर ये भी कम नहीं है. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टैट. मतलब आपने शुरुआत की, खत्म हम करेंगे. कहते ना अंत अस्ति प्रारंभ, यानी कि जहाँ लगता है सब कुछ खत्म हो गया वहीं से नई शुरुआत करिए. अंत अस्ति प्रारंभ. 17 वाइट बॉल, 18 रन. देखिए पहले ओवर में 18 आ गए. जावेद परिसर अंपायरिंग करते हुए, लेकिन बॉलिंग टीम शायद वो रिव्यू लेना पसंद कर रही है. यहाँ पे लग रहा है अंपायर का सिग्नल व्हाइट बॉल का आता हुआ. 18 पे 0 व्हाइट बॉल. 2 गेंद बची है. बिल्कुल जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. मतलब 73 इतने बड़े रन नहीं है जिस तरीके से ये बड़े स्ट्रोक घनश्याम पाटिल मार रहे हैं. ऑलराउंडर है, गेंदबाजी भी घनश्याम पाटिल है, पल्ला भी चल रहा है, 2 तरफा है, ये 2 तरफा खिलाड़ी है. और ऑलराउंडर बनना इतना आसान नहीं है, क्योंकि अगर आप गेंदबाजी पर ध्यान देते हो तो बल्लेबाजी खराब हो जाती है. अगर बल्लेबाजी पे फोकस करें तो गेंदबाजी खराब होती है. तो ये घनश्याम ना ऑलराउंडर बन चुके हैं. बल्ले का किनारा लगा है, अंपायर की उंगली आसमान है, फिंगर गोज अप. घनश्याम पाटिल की पारी समाप्त हुई. 18 पे पहला झटका भूमि 11 वडूडावकर को लगता हुआ मानो ये सदमा लगा है, झटका नहीं. और सदमे में पूरी टीम डगआउट पे खामोश है. घनश्याम पाटिल कमाल का ये बल्लेबाज था. 250 का स्ट्राइक रेट, 2 चौके 1 छक्का, 6 बॉल पे 16. और जिस तरीके से राहुल सालवी ने गेंद की है, देखिए बाहर निकली है गेंद, बल्ले का सिरा लगा, पीछे विकेट कीपर के हाथों पे कैच आउट होते हुए. 18 पे 1 गेंद बची है मैच. राहुल सालवी का ये कमबैक है. बहुत बड़ा विकेट लिया उन्होंने. जिस घनश्याम ने तहलका मचाया, जिस घनश्याम ने 4-6 की बरसात की, उसे बाहर किया है. नक्कीच. या ठिकाणी जर पाहिलं तर घनश्याम एक सर्वाधिक महत्त्वाची विकेट इथे मात्र गमावली आहे भूमी 11 वडूडावकर संघानं. आणि आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी दिवा कोळीवाडा संघ या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकूणच पाहिलं तर प्रेक्षकांची संख्या आता मर्यादित झाली आहे. थोडासा वातावरणामध्ये गारवा देखील आपल्याला जाणवायला लागला आणि अशा परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे हे आव्हानात्मक असणार आहे. आणि खास करून घनश्याम सारखा फलंदाज ज्यावेळेला तुमचा संघ गमावतो ना, त्यावेळेला मात्र हे आव्हान आणखीनच कठीण होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. लेकिन ए पोल का मुकाबला है. 11 के 11 टॉप बल्लेबाज होते हैं इनके पास. प्रशांत पाटिल, बेल्स डाउन,
जबरदस्त गेंदबाजी, लाजवाब लाजवाब। आइए इसे वापस एक बार देखते कि बेल्स कैसे गिरी, ये तो मुझे भी पता नहीं, सिर्फ चमकती हुई दिखी। एक्शन रिप्ले में देखते हैं। राहुल सालवी की आखिरी गेंद थी, 5वीं गेंद के बाद बहुत तेज थी, 18 पे 1 विकेट। प्रशांत पाटिल पीपी थे बैटिंग के लिए। इस बार देखिए स्टंप पे गेंद लगी है, क्लीन बॉल, परफेक्ट। जैसे कैरम में आप क्वीन को लेने के लिए जो अटैक करते हैं ना, मुझे वो अटैक देखा सीधा बिल्स पर। 18 पे 2, टीम भूमी वडूनगर। पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है। परिस्थिति अब थोड़ी खराब बन चुकी है, विकेट हो चुकी है, क्योंकि 2 बड़े विकेट पहले ओवर में आए और आप जीतने के लिए 24 गेंद बची है और उस 24 गेंद पर आवश्यकता होगी 55 रनों की, यानी 13.2 की रिक्वायर्ड रन रेट प्रति ओव्हर। नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर 2 नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सुधीरजी आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की 2 आघाडीचे फलंदाज घनश्याम आणि त्या पाठोपाठ मात्र प्रशांत पाटील तंबूच्या आश्रयाला परतलेत। नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। नवीन बॅटर तर गोलंदाजीच्या मार्कवरती मात्र अक्षयच्या हातामध्ये इथे चेंडू सोपवला जातोय। अक्षय पाटिल ओवर लेके आए दूसरा, 55 4 ओवर में चाहिए भूपेंद्र वडूनगर को। लेकिन दिवा कोलीवाड़ा देखिए अब वो ट्रैक पे आ चुकी है। उनकी ट्रेन छूट गई थी, प्लेटफॉर्म से निकल गई थी, वापस उन्होंने वो ट्रेन को पटरी पे लाया कि भाई हम कर सकते हैं। जब दुनिया कहती है आपसे नहीं होगा, वो वक्त होता है प्रवीण सर की भाई मैंने करके दिखाया। थोड़ा कठिन था, लेकिन लोगों का मुंह अगर बंद करना है आज के ज़माने में, बड्डी खाटे कर भाई करना पड़ता है, बल्ले से कमाल दिखाना पड़ता है, तब जाके लोग शांत होते हैं। देखिए रिवर्स शॉट, गैप शॉट निकाल दिया, छोटी सी दरार, गेंद फरार, रन मिलेंगे 4 केतन पाटिल को। जिस तरीके से जिस अंदाज से ये शॉट खेला है बहुत ही बढ़िया। पहले से मन बना लिया था उन्होंने कि भाई रिवर्स मारेंगे। थर्ड मैन सीमा पर गैप शॉट 4 रनों के लिए। विकेटों के पीछे जो 3-4 स्लिप होते हैं उनके पास 1 सेकंड होता है, अगर 1 सेकंड में वो गेंद के पास नहीं पहुंचे तो भाई चौका। वही कुछ नजारा देखने मिला, उनके पास टाइम कम होता है। नक्कीच प्रवीण, एकूणच जर पाहिलं तर बादल पाटील आणि केतन पाटील या 2 खेळाडूंच्या खांद्यांवरती आता मात्र जबाबदारी या संपूर्ण धावसंख्येचा पाठलाग करण्याची, कारण आघाडीचे 2 जे आधारस्तंभ आहेत ना ते तंबूच्या आश्रयाला परतलेत। अगदी या घनश्यामचा जर आपण विचार केला तर फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिली, परंतु फक्त सुरुवात मिळवून देणं गरजेचं नसतं, तर शेवटच्या चेंडूपर्यंत ज्या पद्धतीनं ओमकार शेवटच्या षटकापर्यंत मैदानावरती उभा राहिला आणि एका मजबूत स्थितीमध्ये संघाला घेऊन गेला। अगदी असे आपण बरेचसे सामने पाहिलेत की तिथे फलंदाज येतात, आक्रमक सुरुवात करतात, परंतु मध्येच जिथे गरज असते तिथे संघाची साथ सोडून ते खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला आराम करताना पाहायला मिळतात। अगदी तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं भूमी 11 वडूनगर विरुद्ध अर्थातच दिवा कोळीवाडा या 2 संघादरम्यानच्या या बॅटलमध्ये। देखिए मैदान में जो लड़ा वही सबसे बड़ा खिलाड़ी होता है। पहले सत्र में ओमकार केनी मैदान में लड़े, बड़े खिलाड़ी बने, शक्तिशाली, और बिल्कुल बात करें तो जबरदस्त बैटिंग की उन्होंने। अब केतन पाटिल को पारी खेलनी है, मतलब ईंट का जवाब पत्थर से देना ही पड़ेगा। 22 पे 2, क्या कमाल का बैटर है ये भी नो लुक शॉट है, स्विच इट रिवर्स। थर्ड मैन सीमा पर दूसरा चौका केतन पाटिल के बल्ले से। ए पोल का यही मजा है, ए पोल की जब टीमें आती ना तो वो हेलीकॉप्टर मारती है, रिवर्स छक्के मारती है, नो लुक शॉट आपको देखने मिलते हैं। और ये जो बल्लेबाज होते हैं ना विकेटों पे गिरते हैं, मिट्टी लगती है उनके कपड़े पे, लेकिन वो छक्का जरूर मारते हैं। अलग अलग तरीके के शॉट्स इनके पिटारे में होते हैं, वो केतन पाटिल दिखा रहे। 26 पे 2। नक्कीच या ठिकाणी या फटक्यामध्ये कलात्मकता आपल्याला पाहायला मिळाली। आपल्याकडे असणारं एकूणच क्रिकेटमधलं जे कलागुण आहेत आणि त्या कलागुणांचं यथार्थ दर्शन, आणि म्हणूनच तर आपण म्हणतो ना की सध्याच्या घडीला जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत ना, हे प्रेक्षक गर्दी करणारे प्रेक्षक नाही आहेत, हे दर्दी प्रेक्षक आहेत। आणि दर्दी प्रेक्षक तेच असतात जे शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती आपली उपस्थिती दर्शवतात। क्या बात है। अक्षय पाटिल हवा में गेंद है, मिस टाइमिंग, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, नीचे फील्डर पीछे फील्डर, ओ कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द नाइट, कैच ऑफ द सरपंच उप सरपंच चषक, A1 कैच। दीपेश केनी आउटस्टैंडिंग प्लेयर है, ये सीखना चाहिए युवा खिलाड़ी को इससे। क्या कमाल का फील्डर है। मैं कहूंगा कि जंगल में चीता हिरन के पीछे भाग रहा था और चीते ने हिरन पे झपट्टा मारा, वो शिकार किया दीपेश केनी ने।
ये कमाल का फील्डर है, देखिए श्री गणेश वल्लभ क्रिकेट टीम, इसे देखिए बहुत जबरदस्त है। दीपेश केनी चमक गए। मैं कहूंगा कि बेस्ट फील्डर की ट्रॉफी जाके उनके पास देने की जरूरत है आज। नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर कॅच ऑफ द टुनाईट या आजच्या रजनीमधला सर्वोत्तम झेल मात्र या क्षेत्ररक्षकांना टिपलाय. बरंचसं अंतर त्यानं कव्हर केलं आणि अगदी जी नजर होती ना ती नजर कायम चेंडूवरती रोखून ठेवली आणि हे त्याच वेळेला पॉसिबल होतं. प्रबळ इच्छाशक्ती जर तुमच्यामध्ये असेल ना तर अशक्य असं या दुनियामध्ये काहीच नाही आहे. आणि हा अशक्यप्राय वाटणारा झेल देखील दीपेशनं मात्र सहज सोपा करून मात्र एक अविस्मरणीय क्षण या ठिकाणी मैदानावरती दिला. देखिए लोगों का मुंह बंद करना है तो ऐसे परफॉर्मेंस देने पड़ेंगे, फिर लोग आपको बिल्कुल बुरा नहीं कहेंगे, आपकी तारीफ करेंगे, तालियां बजाएंगे. वो तालियां बजाने वाली दीपेश की कैच थी. 4 गेंद पे 18 बनाए थे लेकिन अभी तक टीम 26 पे रुकी है. तो ये कहेंगे टीम बैकफुट पे आ गई. वाइट बॉल. अनिल टेम्बे सर आज उनको ज़्यादा मेहनत करनी पड़ रही है, कसरत करनी पड़ रही है. 27 पे 3. और देखिए जिस तरीके से 4 गेंद पे 18 जब बनाए थे बल्लेबाज ने, जब से वो बैटर आउट हुए शुरुआती के बिल्कुल उसके बाद रन नहीं बन रहे. घनश्याम पाटिल होते बल्लेबाज जिन्हें 16-17 मारे थे. टीम बैकफुट पे आ गई लेकिन भावेश भगत को फ्रंट फुट पे आके खेलना पड़ेगा. ओहो देखिए लगातार 2 वाइट बॉल. अक्षय पाटिल. देखिए अक्षय पाटिल जिस तरीके से गेंद डाल रहे हैं, पोटेशियम पावर अपने अंदर से जनरेट कर रहे हैं और गुस्से से गेंदबाजी कर रहे हैं. ऐसे कई गेंदबाज हैं. अगर आप उसाटने के धनंजय हिलाल को देखेंगे, वो भी अमर हिलाल गेंदबाजी के लिए आते हैं तो उनके भी ऐसे आवाज़ पूरे स्टेडियम में सुनाई देती है. गुस्से से वो गेंदबाजी करते हैं, स्पीड उसमें जनरेट करते हैं. फास्ट टाइम प्यूरिस. आखिरी बॉल 27 पे 3. देखिए हवा में गेंद है, फिर से मिस टाइमिंग क्या और अच्छा कैच देखने मिलेगा. मिल चुकी है चौथी विकेट भूमि इलेवन वडुनगर की. 27 पे मैदान छोड़ते हुए भावेश भगत 0 पर आउट. 3 ओवर में जीतने के लिए 46 चाहिए. अब एक बड़ा बल्लेबाज इनको भेजना पड़ेगा. एक गेंद बची अंपायर. नक्कीच प्रवीण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मैदानाच्या एक बॉल बची है. यस चलिए 46 टू विन. 19 बॉल्स. दिल्ली बहुत दूर है, अब उड़ना ही पड़ेगा. कोशिश तो वही है. घनश्याम पाटिल ने स्टार्ट दिया था वडुनगर को लेकिन लगातार विकेट गिर रहे हैं. प्रवीण सर करे तो क्या करे. और मैं कहूँगा दिवा कोलीवाड़ा की फील्डिंग 100% कमिटमेंट. आउटस्टँडिंग फिल्डिंग परफॉर्मन्स या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये राहिला. फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी म्हणजे क्रिकेट नव्हे तर क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो आणि आज मात्र या मैदानावरती या संघानं दर्शवून दिलंय. अजूनही 46 धावांची गरज असेल. 46 टू विन. 46 धाव्यांची गरज. 27 वरती 4. 28 वरती 4. यस एक गेंद बची है. लास्ट बॉल सेकेंड ओवर. अक्षय पाटिल. पीटीसी लाइव करेक्शन करी है. 28 लॉस ऑफ 4. अंतर बहुत बड़ा है. गेंदबाज अक्षय. चलिए भाई आखिरी गेंद भी डॉट. निर्णायक गेंदबाजी. टर्निंग पॉइंट ओवर जिसका इंतजार था दिवा कोलीवाड़ा को. जिस बल्लेबाज ने तहलका मचाया वो थे ओमकार केनी और जिस गेंदबाज ने बड़े विकेट लिए वो थे अक्षय पाटिल. 2 खिलाड़ियों ने मुकाबले में काया पलट की और टीम वडुनगर 28 पे 3 पे रुकते हुए अब जीतने के लिए 18 गेंदे. पैंतालीस. 3 ओवर में 45 रनों की आवश्यकता. प्रति ओवर 15 का रन रेट है. बन सकते हैं 6 गेंद पे 15. कोशिश थोड़ी ज्यादा करे तो बेहतर होगी. देखिए भावेश भगत और बादल पाटिल. एकूणच जर या ठिकाणी प्रवीण पाहिलं तर आता मात्र विजयाचा जो मार्ग आहे ना तो थोडासा आणखीनच खडतर होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 28 आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून जर पाहिलं तर 15+ धावा धावफलकावरती उभारल्या जाऊ शकतात. एकूणच जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे, परंतु त्या धावा करण्यासाठी संघर्ष जो आहे ना तो संघर्ष मात्र तुम्हाला मोठा या मैदानावरती करावा लागेल. उम्मीद मत छोड़ना, कल का दिन आज से बेहतर होगा. इसी सोच में हर कोई इंसान जी रहा है. कुछ लोग ये जरूर कहते हैं कि कल से करेंगे, लेकिन वो कल कभी आता ही नहीं है. तो आज से शुरुआत करिए. कल करे सो आज कर, आज करो सो अभी. तो ये अभी शुरुआत करनी पड़ेगी. 15 का रन रेट, 3 ओवर में 45 की जरूरत.
बहुत बढ़िया गेंदबाजी। देखिए मैंने कहा ये गेंदबाज को देखकर ना प्रशांत खानावकर जो हमारे नावड़े के बहुत ही ऊंचे कद के गेंदबाज है, उनकी मुझे याद आ रही है राहुल सालवी को देख के। और प्रशांत खानावकर यानी कि उपाध्यक्ष है रायगढ़ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट के, उनके पास भी कमाल का वेरिएशन है और राहुल के पास भी एक अच्छा वेरिएशन दिख रहा है। माना कि पहले ओवर में 18 रन राहुल सालवी ने दिए, लेकिन ये मेन बॉलर है दिवा कोलीवाड़ा का, देखिए वापस उन्हें गेंदबाजी दी है। ये भरोसा होता है क्योंकि वो अनुभवी गेंदबाज है और उनको देखकर जो उनके युवा खिलाड़ी है वो सीखे। तो राहुल सालवी को भरोसा दिखाया, मुझे लग रहा है की वापिस वो वापसी कर सकते हैं। नक्कीच संघनायकाचा हाच तर विश्वास असतो आपल्या आघाडीच्या गोलंदाजांवरती आणि जरी एखादं षटक त्यांचा महागडं आलं असलं, जरी एखादं षटक तुमच्या अगदी अपेक्षेच्या विरोधामध्ये आलं असलं, इथे मात्र संधी निर्माण केली आहे। स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट कमालीचे राहिली आहे। दोनही फ्रेश लेग्स यावेळेला मैदानाच्या आतमध्ये बादल पाटील 2 चेंडूंचा सामना केला, 2 धावा, तर यतीश पाटील मात्र 1 चेंडूचा सामना करत कोणत्याही प्रकारची धाव आत्तापर्यंत मात्र धावफलकावरती नाही आहे। या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ पुढे सरकलाय, 4 गडी बाद 30 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय। षटक क्रमांक 3 मैदानावर सुरू असताना वरुण ओवर के लिए संघर्ष बहुत बड़ा है। कहते जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, महान वही होता है जो संघर्ष करता है। बादल पाटिल संघर्ष करिए भाई, स्टैंड एंड डिस्पैच, बैटर हिट। सरपंच राजेश पाटिल बिल्कुल उनके ये नजदीक फोटो पे गेंद लगी है। क्या जबरदस्त स्ट्रोक था ये बादल पाटिल का। बादल मतलब ये बादल है मैं कहूंगा, और बादलों से बातें करती हुई गेंद सीमा पार निकली छेरन। नक्कीच आमच्या मुख्य मंचाला जणू ही मानवंदना होती, आमच्या या स्पर्धांच्या आयोजकांना जणू ही मानवंदना होती। श्री गणेश क्रिकेट का संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 नववर्षाच्या सुरुवातीला आलेली तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला एक क्रिकेटची खमंग मेजवानी, अर्थातच सरपंच उपसरपंच चषक 2025। बादल पाटिल ऑन फायर, अद्भुत स्ट्रोक, अविश्वसनीय, गगनचुंबी छेरन। राहुल का स्वागत हुआ, राहुल का कमबैक भी हुआ। यही होता है अनुभवी गेंदबाज के साथ। देखिए छक्का लगा, फिर गेंद की जो लेंथ थी थोड़ी पीछे रखी, फास्ट एंड फ्यूरियस बॉल में कन्वर्ट किया, पेसर बॉलर का रूप धारण किया और तेज बॉल करके इसे डॉट 0 पर निकाला। ये बहुत ज़बरदस्त गेंदबाज है। जिस तरीके से वो अंपायर के राइट राउंड द विकेट गेंद कर रहे हैं, उनका पैतरा बहुत ज़बरदस्त है। लेफ्ट राउंड द विकेट, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट, विकेट को तोड़ते हुआ ऑफ स्टंप पे ये गेंद गिरी है, यॉर्कर ऑफ द नाइट। नक्कीच प्रवीण या ठिकाणी जर पाहिलं ना तर विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा रिवॉर्ड या अगोदरच्या चेंडूवरती पाहिलं तर षटकार लगावला गेला होता, त्यानंतर मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि अगदी ज्यावेळेला बॉलिंग मार्कवरती गोलंदाज चालला होता ना त्यावेळेला त्यांनी पाहिलं की फलंदाज या पुढील चेंडूवरती देखील शफल करेल, विकेट टू विकेट गोलंदाजी केली आहे आणि ज्यावेळेला ॲज अ गोलंदाज म्हणून तुम्ही विकेट टू विकेट गोलंदाजी करताना त्याचा रिवॉर्ड आपल्याला ॲज अ रिझल्ट हा जो विकेट पाहायला मिळाला ना, कारण विकेट टू विकेट गोलंदाजी करणं अगदी या संघावरती एकूणच जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघावरती दबाव निर्माण करणार, कारण तिथे जर का तुम्ही चेंडूची लाईन मिस केलीत ना तर तुमची विकेट गमावण्याची भीती देखील त्या फलंदाजाच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे। बिल्कुल, ये गेंदबाजी ना जीत का परचम लहराने वाली गेंदबाजी है, पत्ते शिकस्त करने वाली गेंदबाजी है, सुर्खियां बटोरने वाली गेंदबाजी है। अपने इम्तिहान अग्नि परीक्षा में राहुल सालवी लगभग पास होते हुए मुझे तो नजर आ रहे। करण पाटिल आएंगे यतीश पाटिल के साथ। राहुल ने अभी तक 5 गेंदें की है, 1 गेंद बची है मात्र। बल्ले का किनारा, कोई खराब गेंद नहीं, सक्सेसफुल ओवर, बहुत खूबसूरत ओवर दी है। राहुल सालवी ने 3 विकेट लेके 26 दिए, 2 शतक 2 ओवर में। टीम पहुंचे 36 पे 5, 12 पे चाहिए 37, 12-37। ये सफर देखिए, मतलब आधा सफर पूरा और आधा सफर बाकी। तर एकूणच पाहिलं आपण ऑन स्क्रीन आपल्याला बॅनर पाहायला मिळतोय मराठी न्यूज, मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल M9, अर्थातच मराठी न्यूज 9। आणि एकूणच पाहिलं तर आपल्या आसपासच्या परिसरातील इत्तमभूत माहिती आणि सर्वतोपरी ज्या काही जाहिराती आहेत, ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एकमेव प्रभावी साधन म्हणजे M9 न्यूज चॅनल, अगदी मराठी माणसाचं हक्काचं न्यूज चॅनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन PTC लाईव्हच्या माध्यमातून। रिक्वायर्ड रन रेट 18.5 रन प्रति ओवर, 18.5 का रन रेट है जीतने के लिए। वडुनगर टीम को भूमि 11 12 गेंद पे 37। ये सबसे निर्णायक ओवर आप मैदान के अंदर आएगी
और गेंदबाज चौथी ओवर करेंगे मोनिश पाटिल। देखिए इस ओवर में डिपेंड करता है कि वडू नवगर का संघर्ष रुकेगा या कंटिन्यू रहेगा, क्योंकि 18.5 इस 6 गेंद पे आपको 19 या 18 बनाने हैं, तब जाके आधे 18-19 रन बचेंगे। तो मैं कहूँगा कि 12 गेंद पे आपको 6 बड़े स्ट्रोक मारने, 6 बड़े स्ट्रोक मारते तो एक लंबा संघर्ष कर सकती है टीम वडू नवगर। प्रवीण या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, परंतु ते पॉवर प्लेचं षटक होतं. इथे मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे शिथिल आहे, क्षेत्ररक्षणाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 18 धावा धावफलकावरती उभारणं हे थोडंसं आव्हानात्मक जरूर असू शकतं, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर अशक्य नाही आहे. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, पंचांचा मोठा आकाशाकडे आणि फलंदाजाची पावले मात्र आपसुकपणे तंबूच्या दिशेनं. दीवा कोलीवाड़ा के दर्शक खुश हो चुके हैं। पहली गेंद को आप देख सकते हैं, बिल्कुल परफेक्ट यॉर्कर, बेल्स डाउन, बैटर आउट। आप देखिए तो यॉर्कर गेंदें आज ज़्यादा आ रही है प्रवीण सर, स्टम्प टू स्टम्प गेंदबाजी होती हुई ज़बरदस्त। जिस तरीके से ये तेज़ बॉल कर रहे, बैट एंड पैड के बीच में से बॉल निकल गई, बेल्स डाउन, बैटर आउट होते हुए, और मुश्किल बढ़ रहा है वडू नवगर को अब ये मैच में खेलना, क्योंकि टॉप ऑर्डर फेल हुए, मिडल ऑर्डर भी फेल हुए। घनश्याम पाटिल के चलने से पूरी टीम को भी चलना पड़ेगा, एक बल्लेबाज से आप जीत नहीं सकते। घनश्याम पाटिल का बल्ला चला, अगर इसके पास जो भी कुछ बल्लेबाज है उनका बल्ला चलता तो इस टीम के लिए बेहतर होता। 11 खिलाड़ी होते एक टीम में, 36 पे 6। राजा पाटिल के साथ अब करण पाटिल को आप देख सकते हैं, 7 और 8 नंबर के बल्लेबाज मैदान के अंदर। नक्कीच एकूणच जर पाहिलं तर 6वा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. ऑलमोस्ट 6 फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला 7व्या आणि 8व्या क्रमांकाच्या मैदानाच्या आतमध्ये या खेळाडू पाहायला मिळतात. आणि इक्वेशन जर पाहिलं प्रवीण तर इथून मात्र येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज. नहीं, आफत तो है बल्लेबाजी के लिए, लेकिन कयामत ढालने वाली बल्लेबाजी उनको करनी है। हैरत अंगेज स्ट्रोक आने चाहिए। देखिए ये भी बॉलर मोनिश पाटिल डॉट गेंद फेंक रहे हैं, देखिए 2 लगातार 0 इस गेंदबाजी में। बहुत ही चतुर गेंदबाज है मोनिश पाटिल। 10 गेंद पे 37 रन चाहिए, स्कोर रुका है। पीटीसी लाइव पे जितने दर्शक जुड़े सबका स्वागत। बॉल तैयार, 3 बॉल डॉट। आज हमने सुबह से रात से कोई भी बैटर ओवर नहीं देखी, शाम से। चलिए 3 बॉल डॉट निकले विकेट के साथ। राजा पाटिल, नाम राजा है लेकिन वो बल्लेबाजी में किंग मेकर नहीं बन पा रहे, जो उनका नाम है राजा। नक्कीच प्रवीण, एकूणच जर पाहिलं तर इथे मात्र धावांसाठीचा संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 12-37चं इक्वेशन होतं आणि आता मात्र 9 चेंडू आणि 37 धावा. मागील 3 चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. या उलट पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट गमावली गेली आहे आणि ती गमावली गेलेली जी विकेट आहे ना, त्याचंच कुठेतरी पडसाद आपल्याला उर्वरित 2 चेंडूवरती निर्धावच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालं. जी बिल्कुल, इस तरीके से ये कमज़ोर स्ट्रोक आएंगे तो वडू नवगर टीम को जीतना लगभग मुश्किल बनेगा। आपको बड़े स्ट्रोक मारने चाहिए। राजा के साथ करण पाटिल है, रनों का अंतर देखे तो 8 गेंदों पर 36, 6 छक्के आपको मारने हैं, तब जाके मैच जीतेगा। फिलहाल धारावी टीम से कप्तान से रिक्वेस्ट है, सचिन नाइक टॉस के लिए आपको प्रस्थान करना है आखिरी मुकाबले के लिए। धीरज भोईर यहाँ पर आ रहे टॉस के लिए। अगला मैच में मुकाबला सचिन नाइक आएंगे। चलिए टॉस के लिए 4 ओवर का आखिरी मैच होगा। 8-36, अभी नहीं तो कभी नहीं। वडू नवगर करो या मरो, डू और डाई का मैच। डू और डाई एक ऐसी सिचुएशन है क्रिकेट में जहां पे कई बल्लेबाज कर लेते, करबो लड़बो जीतबो, जीत भी जाते हैं डू और डाई में। तो ये कहूँगा खतरों के खिलाड़ी आपने देखा है, तो आपको वो खतरों के खिलाड़ी बनना होगा। करण पाटिल, नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं ना तर इथे मात्र डॉट बॉल आलाय. चेंडू लेफ्ट काढायचा निर्णय घेतला होता फलंदाजानं. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की फलंदाज अशा प्रकारच्या चेंडूचा अचूक अंदाज बांधू शकत नाहीत आणि मग पंचांकडे अचळभूत नजरेनं पाहिलं जातं. इथे मात्र सिंगल धावफलकावरती आली आहे. षटक समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रवीण धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 6 गडी बाद 38 धावा धावफलकावर. 6 गेंद पे 6 छक्के चाहिए, 6-35 का ये समीकरण। वडू नवगर की अगर बात करें तो इनकी गेंदबाजी फेल हुई। ओमकार केनी को रोक नहीं सके। ओमकार केनी ने ताबड़तोड़ इतने बड़े बड़े स्ट्रोक मारे कि हर गेंदबाज ओमकार के खिलाफ फेल हो गया।
लेफ्टी बैटर है ना, लेफ्टी बैटर के सामने ज़्यादातर गेंदबाज नहीं टिक पाते। भावेश पवार को आप देखिए जब बल्लेबाजी के लिए आते हैं, ऐसे कई लेफ्टी बैटर है। तो यही देखा हमने ओमकार केनी की अगर बल्लेबाजी देखी उनका विश्लेषण, तो ओमकार केनी ने मेरे ख्याल से 55 रन मारे, अर्धशतक, वो भी 17 गेंदों पे, 5 छक्के 4 चौके, और ये 4 चौके 5 छक्के निर्णायक रहे मैदान पे। चलिए जल्दबाजी कीजिए, दिवा कोलीवाड़ा। देखते हैं कल बाबूशाह को भी डे मुकाबले, हमें भी धानसर के मैदान पे हमदर्द ट्रॉफी की फाइनल है शायद। चलिए बाबूशाह को छोड़ने के लिए आयोजक कमेटी से कोई तो हम जरूर भेजेंगे देवीचापाड़ा में। चलिए 6 गेंद 35 की जरूरत है, स्पीड अप करिए दिवा कोलीवाड़ा, बिल्कुल ज्यादा वक्त ले रहे हो आप, जल्दबाजी करिए। गेंदबाज तैयार, आखिरी ओवर। चलिए भाई इस बार दिवा कोलीवाड़ा आगे बढ़ चुके हैं, क्योंकि 4 से बात नहीं बनेगी प्रवीण सर, 6 मारने आपको, और 31 5 गेंदों पे 5 छक्के लगते तो 30, लेकिन वरुण अवगर की कोशिश कमाल की रही। मैं घनश्याम पाटिल की तारीफ करूंगा जो उन्होंने 18 एक ओवर में मारे। आप सोचिए कि एक ओवर में इस टीम ने 18 मारे, दूसरे ओवर में भी अगर सिंगल डबल से खेलती तो 30 के करीब पहुंचती, उसके बाद वापस थोड़ा कोशिश करती, खराब गेंद पे छक्के मारती, शायद ये लक्ष्य इसे चेस हो पाता था। लेकिन माइंड सेट वेरी इंपॉर्टेंट होता है, माइंड सेट पे डिपेंड करता है कि आप कितने बड़े खिलाड़ी बनोगे। कहते हैं कि आप जैसे सोचते हो वैसे बनते हो सर। अगर आप सोचते हो कि 20,000 रुपये में मैं नौकरी कर रहा हूँ तो मेरा पगार अच्छा है, ठीक है 20,000 पे रहेंगे आप। अगर आपको सोचते हो कि नहीं मुझे 50,000 एक महीने में कमाने, तो आप कमा सकते हैं। सोच बहुत ही खतरनाक चीज़ है, इंपॉर्टंट चीज़ है, जैसा सोचोगे वैसा बनोगे। नक्कीच प्रवीण, या ठिकाणी जर आपण विचार केला तर मात्र या धावांचा पाठलाग करताना होणारी जी दमछाक आहे ती दमछाक मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। याही वेळेला आपण पाहिला 2 क्षेत्ररक्षकांमध्ये प्रॉपर कॉलिंग नाही आहे, दोनही क्षेत्ररक्षक झेलकडे पाहत राहिले आणि अगदी त्याच वेळेला निर्णायक क्षणाला झेल सुटलाय। खरं तर सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आहे, परंतु येणाऱ्या सामन्यांमध्ये या ज्या चुका आहेत ना, या चुका तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील। जो क्षेत्ररक्षक झेलसाठी पुढे सरसावणार आहे ना, त्यानं लाऊड कॉल आपल्या संघ सहकार्याला देणं गरजेचं आहे। आणि अशा प्रकारचे जे क्लॅशेस असतात ना, या क्लॅशेसमध्ये इंजरीचे चान्सेस देखील सर्वाधिक असतात, त्यामुळे प्रॉपर कॉलिंग जर का झालं तर मात्र या ठिकाणी झेल घेणं देखील सोपं जातं आणि खेळाडू हा प्रॉपर कॉलिंगमुळे सुरक्षित देखील आपल्याला पाहायला मिळतो। जी बिल्कुल आपने सही कहा, और इसीलिए देखिए मैच में इतना बड़ा हाई स्कोर जिस टीम ने बनाया वो है दिवा कोलीवाड़ा। 350 आज लगी। बजरंग मात्रे, मुझे लग रहा है कल आप 4 वॉच लेके आई है, कल 450 भी लग सकती है, लेकिन तारीफ करेंगे। देखिए बजरंग मात्रे युवा उद्योजक है, टाइटन का वॉच रखा है, 50 रन जो बल्लेबाज मारेगा, 3 बल्लेबाज ने मारे। पहले थे विक्की पाटिल जिन्होंने 55-20 गेंदों पे, दूसरे मैच में अभी आपने देखा भावेश नाइक धारावे को, तीसरे मैच में ओमकार केनी। और अगर देखे जाए तो ये तीनों बल्लेबाज ना, 2 बल्लेबाज अगर देखे नवी मुंबई के थे, वो थे भावेश नाइक और ओमकार केनी, एक बल्लेबाज हमारे पनवेल खारघर के विक्की पाटिल। तो ये 3 बल्लेबाज थे आज, तीनों ने ज़बरदस्त रात रंगीन की, मैं कहूँगा दर्शकों की, क्योंकि ये तो दर्शक मैच देखने आते हैं ना, अगर इस गांव के भी नहीं होंगे ना फिर भी आखिर तक मैच देखते हैं। ये दीवाने दर्शक है क्रिकेट के। 3 गेंद मात्र बची है, हल्के हाथों से धकेल दिया है। बल्लेबाज भी जानते हैं कि मुकाबला हाथों से निकल गया, लेकिन भूमि वाले वरुण अवगर आप यहाँ पर आए रायगढ़ के सरजमी पर, वल्लभ के मिनी वानखेड़े में। मैं सरपंच उप सरपंच चषक से आपको धन्यवाद देता हूँ कि भिवंडी इतनी दूर से आपकी टीम यहाँ पर आई। मेरे ख्याल से भिवंडी से रायगढ़ में आना बहुत ही ज़्यादा सफ़र लंबा होता है, 40-50 किलोमीटर, और 1.5 घंटा तो लगता है कम से कम ट्रैवलिंग में। तो बिल्कुल आराम से आपको घर जाना है, जल्दबाजी नहीं करनी है, आराम से जाइए। बहुत सारे मैच बचे आपके लिए, क्योंकि एक मैच हारने से कोई जिंदगी नहीं हार जाता। क्रिकेट है भाई, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, एक हार से कोई फकीर नहीं बनता। हार जीत तो होती रहेगी, लेकिन वन साइड हारना इतना बुरा नहीं लगता, लेकिन जब एक गेंद पे 1 रन से हारते हो ना तो बहुत बुरा लगता है किसी भी टीम को, तब नींद नहीं आती। लेकिन अब शायद आपको नींद आ सकती है क्योंकि एक तरफा मैच है। 1 गेंद 24 चाहिए, तो उसके बाद चलेंगे टॉस के लिए, और मैच का मैन ऑफ द मैच होगा तीसरी 50 ओमकार केनी। ओमकार की जय जयकार, जबरदस्त बल्लेबाज। चलिए ओमकार केनी को 1000 रुपए का इनाम है मितेश केनी की ओर से। आइए ओमकार केनी, और कप्तान भी भेजिए टॉस के लिए। आखिरी मैच होगा धारावी बनाम दिवा कोलीवाड़ा का।
लेकिन उससे पहले वडू नवकर और दिवा कोलीवाड़ा के कप्तान आयोजक से आपको कांटेक्ट करके ही जाना है। धन्यवाद वडू नवकर टीम, आप यहाँ पर आई रायगढ़ के सरजमी पर भिवंडी से, मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ। आराम से जाइए, जैसे मैंने कहा ट्रैवलिंग बहुत दूर का सफर है। बिल्कुल अगले सत्र के लिए बाबूशाह जुड़ेंगे, लेकिन चलिए टॉस के लिए संतोष पाटील या तुमच्या शुभास टॉस केला जाईल। संतोष पाटील आम्हाला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट संतोष पाटीलने स्पॉन्सर केल्यात। संतोष पाटील यांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय। तो चलिए दोनों टीम हैंडशेक करती भी, वडू नवकर दिवा कोलीवाड़ा, बहुत ही बढ़िया खेल दोनों का रहा। एक तरफा मैच था, कोई बात नहीं होता है क्रिकेट में। तो आइए ओमकार केनी मैन ऑफ द मैच के लिए, और कप्तान सबसे